नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आचार्य रामचंद्र सर. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सर. धन्यवाद. सर एकंदर वास्तुशास्त्र अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा इंडस्ट्रियल वास्तू या क्षेत्रात काम करतात. सो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, की एकंदर त्यांना या कामाचा अनुभव कसा आहे? किती वर्षापासून ते या क्षेत्रात काम करतायत? हो सर. सर मी गेली 7 ते 8 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. आम्ही फर्स्ट प्रोजेक्ट केला बंगलोरमध्ये. हां. कारण मी बंगलोरमध्ये 1-2 वर्षासाठी होतो. ओके. तर तिथली आमची जी फ्रँचायझी आहे, त्यांच्या कोरिलेशनमध्ये आपण पहिला प्रोजेक्ट केला बरं. बंगलोरमध्ये. साधारण 250 ते 500 युनिट्सचा तो प्रोजेक्ट होता. ओके. मग त्यामध्ये आम्हाला त्यांनी असं सांगितलं, की "सर वास्तू कंप्लेंट तर करायचं आहे, हं. पण मला कस्टमाइज पण हवं आहे." ओके. म्हणजे कसं, की एखादी व्यक्ती आहे, त्याचं प्रोफेशन काय आहे हं. किंवा त्याची ॲज पर कुंडली काय आहे, त्याला जास्तीत जास्त सुटेबल कोणतं युनिट असणार आहे, ओके. तेही त्या कस्टमरला तुम्हाला सजेस्ट करायचं आहे. की ओके. जो ओके. कस्टमर आमच्याकडे येणार आहे इन्क्वायरीला, त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगायचं आहे, की तुमच्यासाठी ह्या युनिटमधला कुठला युनिट जास्त बेटर राहणार आहे, ओके. ॲज पर प्रोफेशन, ॲज पर कुंडली. ओके. मग आम्ही त्या पद्धतीनं कंप्लीट चालू केलं आणि कंप्लीटली 40 ते 50 पेजेसचा एक रिपोर्ट आम्ही जनरेट करून द्यायला लागलो, की तुम्हाला ओके. हे का जास्त हां. बेटर आहे? तुम्हाला हे सुटेबल का आहे? तुमच्या प्रोफेशनला हे सुटेबल का आहे? म्हणजे की तुम्हाला एंट्रन्स कुठून असली पाहिजे? मेन हां. एंट्रन्स जो आहे तो कुठल्या डायरेक्शनचा हां. असला पाहिजे? बघा वास्तूमध्ये ना प्रत्येक डायरेक्शनच्या एंट्रन्स पॉझिटिव्ह असतात. हां. आता प्रचलित झालंय की बाबा साऊथची डोर नाही घ्यायची आहे करेक्ट, करेक्ट. किंवा वेस्टचं डोर चांगलं नाहीये. पण ॲक्चुअली साऊथचे डोर खूप चांगले आहेत. फक्त तो कोणता डोर आहे हे समजणं आवश्यक आहे. ओके, ओके. तर त्या पद्धतीनं आपण ते कामाला सुरुवात केली आणि त्यांना रिझल्ट पण खूप बेटर यायला लागले. लोकांचे फीडबॅक्स पण आहेत माझ्या Google प्रोफाईलवरती. ओके. तर त्यामध्ये मग आपण अशी सुरुवात केली सर. तो अर्थात आपल्याला हे कळणार आहे, की अर्थात वास्तुशास्त्र म्हणजे फक्त वास्तुशास्त्र नाही. अर्थात जो व्यक्ती, ती जागा किंवा ती फॅक्टरी किंवा ते काय म्हणतो आपण त्याला, तो बिझनेस सुरू करणार आहे, त्याची कुंडली काय सांगते, त्यानुसार वास्तू कशी बनवली गेली पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रॉफिट होईल. सो हे सगळं आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. येस, तर आता आपण सुरुवात करूया. ठीक आहे सर. सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न आहे, की बाबा इंडस्ट्रियल जी वास्तू आहे ती आणि आपली घराची जी वास्तू आहे ती, याच्यात काही फरक आहे का? हो, डेफिनेटली फरक आहेच आहे. कारण घराची जेव्हा आपण वास्तू बघतो, तेव्हा बेसिकली क्वेशन्स काय असतात लोकांचे किंवा प्रॉब्लेम्स काय असतात. आपण हां. कोणतीही वास्तू करायची आहे ना, तर त्याचा पर्पज काय आहे? तो हं. पर्पज फुलफिल होतो की नाही आहे, ते आपण बघतो. मग जेव्हा आपण घराची वास्तू करतो, त्यावेळेस आपण बेसिकली काय बघतो, की नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का? हां. बरोबर. त्यानंतर त्यांची मुलांमध्ये स्टडी प्रॉब्लेम आहेत का? हं. किंवा तुम्ही जो जॉब करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ मिळते आहे का? या गोष्टी ओके. बघतो हां. किंवा तुमच्या जे घरातले मेंबर्स आहेत, त्यांचं कसं चाललंय? तुमची हं. सेव्हिंग्ज होतायत का? हं, म्हणजे हं. हे जनरल क्वेशन्स असतात. करेक्ट. तर हां. त्याच्याप्रमाणे आपण वास्तूमध्ये कोणत्या डायरेक्शनला दोष आहेत, काय आहेत, हे ओके. रेक्टिफाय करू आणि मग त्याच्यावरती काम करतो. ओके. हां. तर सेम ॲज इंडस्ट्रीमध्ये काय होतं, की इंडस्ट्रीमध्ये क्वेशनरी वेगळे असते. हां. डेफिनिटली. कारण तिथं पार्ट येतो तुमचा वर्कफ्लोचा. करेक्ट. मशिनरीज व्यवस्थित चालतात का? त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय का बिझनेसमध्ये? ओके. हां. ते पाहावं लागतं. मग त्या मशिनरीची प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्चुअली असायला पाहिजे, पण ते नाही आहेत का? हां, म्हणजे हां, हां. हे क्वेशनरीज असतात किंवा जो स्टाफ आहे, तो स्टाफचं बिहेवियर कसं आहे? ओके. त्यांची प्रोडक्टिव्हिटी काय आहे? हां. त्यांच्यामुळे तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आहेत ना. करेक्ट. मग ते कुठल्या डायरेक्शनमुळे येतात आहेत, याचं ओके. आयडेंटिफिकेशन करणं आणि मग त्याच्यावरती काम करणं. तर अशा प्रकारे हा डिफरंट दोन्हीमध्ये आहे. पण मग अर्थात आपण बेसिक पासून सुरुवात करूया. समजा आपण जी. इंडस्ट्रियल वास्तूचा विचार करतोय. हो. समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आणि त्याला कंपनी सुरू करायची आणि त्याच्याकडे बरं. लँड आहे. बरोबर. मग ती लँड आपण जर विचार केला तर तीच त्याची स्वतःची हवी का रेंटेड सुद्धा चालते? रेंटेड ही चालते. स्वतःची असेल तर बेटर आहे. कारण तुम्ही जर स्वतःची लँड असेल, तर तुम्ही लाँग टर्मचा विचार करून त्याच्यामध्ये डिझाइन करू शकता. ओके. बेटर आहे की स्वतःची असेल तर जास्त चांगलं आहे. जर ओके. सपोज नाहीये, पण तुम्ही लाँग लीज घेताय, हां. तेही बेटर आहे. पण मग आता डेफिनिटली. समजा आता ठीक आहे, पण लीज किंवा स्वतःची आपण आता हो, पकडूया स्वतःची आहे असं हो. पकडू आपण. मग ज्यावेळेस आपण वास्तुशास्त्राचा विचार करतो, तर वास्तुशास्त्र हे ज्यावेळेस फॅक्टरी उभी राहील त्याच्यानंतर बघितलं पाहिजे का पायापासून म्हणजे काहीच नाही तेव्हा बघितलं पाहिजे? नाही सर. आपल्याला वास्तू हे अगदी सुरुवातीला तुमच्या डोक्यामध्ये विचार आला ना, की मला हा प्रोजेक्ट चालू करायचा आहे. हां. तेव्हाच लगेच दुसरा विचार आला पाहिजे, की मी वास्तू कंप्लेंट करणार आहे. ओके. त्याचं कारण असं आहे,
की जेव्हा आपण सुरुवातीला वास्तू बघतो, तेव्हा आपल्याला प्लॉट सिलेक्शनपासून स्टार्ट करावी हां, लागते. हां. कारण प्लॉट जर चुकीचा असेल, तर आपल्याला आतमध्ये रिनोव्हेट करायला प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके. कारण जो आपल्याला सुटेबल मेन एंट्रन्स आहे, हां. तो जर आपल्याला आपल्या कस्टमाइज प्रमाणे म्हणजे स्वतःच्या कुंडलीप्रमाणे मॅच करणारा असेल किंवा ज्या प्रकारचा आपण बिझनेस स्टार्ट करतोय किंवा फॅक्टरी स्टार्ट करतोय, त्याचं हां. प्रोडक्शन काय आहे? ओके. तो प्रोडक्शन कुठल्या डायरेक्शनला जास्त सुटेबल आहे? ओके, ओके. हा विचार करून आपल्याला एंट्रन्स घेणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही ओह! सुरुवातीला जर प्लॉट सिलेक्शन करताय, हां. तर आपल्याला हवा तसा एंट्रन्स घेता येतो ओके, किंवा प्लॉटचे स्लोपिंग बघावं लागतं. प्लॉटची ओके. एक्झॅक्टली एनर्जी बघावी लागते, बरं, की बरं. प्लॉट या बघा आपण जेव्हा रेसिडेन्शियलचा विचार करतो, हं. तेव्हा त्या लँडची एनर्जी ही वेगळी असते हां. आणि जेव्हा बिझनेसचा विचार करतो, तेव्हा त्याची एनर्जी वेगळी असते आणि जेव्हा ओके, गोडाऊनचा विचार करतो, त्याची एनर्जी वेगळी असते. ओके, म्हणजे ह्या 3 एनर्जीज काम करतात प्रत्येक बिझनेससाठी. ओके. म्हणजे थोडक्यात सांगतो एनर्जी म्हणजे काय? तर हं. बघा रजस, तमस आणि सत्व ह्या हां, 3 एनर्जीज असतात. हां. ह्या 3 एनर्जी जेव्हा काम करतात, तेव्हा आपल्याला जेव्हा रेसिडेन्शियल विचार करायचा आहे, तेव्हा आपण एकतर कंटिन्यूअस फ्लोमध्ये पाहिजे. म्हणून आपण त्याचा विचार करतो, की तमसची एनर्जी असायला पाहिजे. ओके. त्याच वेळेस जेव्हा आपल्याला इंडस्ट्री करायची आहे, म्हणजे रेग्युलरली वर्किंगमध्ये आहे, हं. त्यावेळेस आपल्याला एनर्जी सिलेक्शन करावं लागतं रजसची. ओके. सेम ॲज जेव्हा गोडाऊन आपल्याला टाकायचं आहे, एखादं हां. गोडाऊन चालू करायचं आहे आणि ते रेंट आउट करून त्याचा इन्कम करायचं आहे. हां. तर आपल्याला ती एनर्जी कशी असली पाहिजे, की सतव असली पाहिजे, थांबलेली असली पाहिजे. ओके. सपोज जर आपण गोडाऊनची एनर्जी आहे त्या लँडमध्ये हां, आणि तिकडे जर आपण बिझनेस स्टार्ट करतोय, तर हां. तो बिझनेस त्या प्रमाणात ग्रोथ नाही करणार आहे. कारण ती एनर्जी ओह! स्टॅग्नंट आहे, ओके, थांबलेली आहे. ओके, म्हणून त्याची ग्रोथ नाही होणार आहे. पण ओके. तीच एनर्जी सपोज की आपण गोडाऊनला रजसची एनर्जीचा प्लॉट घेतला, सिलेक्ट केला. हां. तर त्यामध्ये काय होणार आहे, की तिथं एनर्जी ही रॅशनेस येते. तिथं ओके. एनर्जी स्टॅग्नंट पाहिजे. हां, पण हां, ती हां. एनर्जी करेक्ट. रॅशनेस येणार आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे, कदाचित तुमच्या इथं त्या गोडाऊनला आग लागण्याची शक्यता जास्त आहे. ओह! किंवा जो तिथला वर्कर आहे, हं. तो वेगवेगळ्या कारणांनी खूप रॅशनेस असल्यामुळं तो थांबणार नाहीये तिकडे. ओके, तो काम बऱ्याच वेळा सोडून जाऊ शकतो. म्हणजे हे असे ओके, काही पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीलाच लँड सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. लँडची एनर्जी बघणं खूप गरजेचं आहे. ओके. मग ती लँड एनर्जी जर आपल्याला तीच हवी आहे, तर तिलाच चेंज कसं करायचं आहे, त्याची हां. प्रोसिजर करणं आवश्यक आहे. ओके. म्हणजे इथून सुरुवात होते सर. पण मग आता ही एनर्जी तुम्ही जे म्हणताय, हो. 3 प्रकारची एनर्जी आहे. मग ही टेस्ट कशी केली जाते? टेस्ट आपल्याकडे काही टूल्स असतात. हं. त्या टूल्सनी ते टेस्ट केली जाते. ओके. त्याच्या जवळ-जवळ 5 ते 6 मेथड्स आहेत, हां. की ते एनर्जी टेस्ट करण्याच्या. ओके. मग ती एनर्जी आपल्याला ग्रोथ कशी देणार आहे? काय हं. देणार आहे? ती सुटेबल आहे की नाही? तुमच्या प्रोफाइलला, त्या बिझनेस प्रोफाइलला सुटेबल आहे की ओके. नाही? हे सगळं आपण सुरुवातीला चेक करतो आणि मगच सजेस्ट करतो, की सर हे तुम्ही प्लॉट घेणं आवश्यक आहे. समजा एक उदाहरण परत, की समजा आपण वेअरहाऊस म्हणा किंवा गोडाऊन आपल्याला हो. करायचं आहे आणि समजा त्याला जी एनर्जी हवी, ती एनर्जी त्या जागेत नसेल, हं. तर मग त्यासाठी काही पर्याय असतो का? त्याच्यासाठी पर्याय आहेत. पण जेव्हा आपण विचार करतो ना, हं. नॅचरल फ्लो जो आहे, हां. तो असेल तर जास्त बेटर आहे. बघा ओके. आपण थोडक्यात रेमेडी करतोय. म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट करणार आहे. करेक्ट. ट्रीटमेंट ही कधी पण 100% रिझल्ट नाही देत. हां. 100% रिझल्ट कधी देणार नाही ट्रीटमेंट. ओके. त्याच्यामुळं जेव्हा आपण सुरुवात करतोय, ठीक आहे तुम्ही लँड सिलेक्शन केलंय, प्लॉट पण घेतलाय. आता तुम्ही स्टार्ट करायच्या ओके. स्थितीमध्ये आहात. हां, हां. त्यावेळेस मग आपल्याला तुम्ही वास्तू कन्सल्ट बोलावलाय, त्याच्यामध्ये एनर्जी डिफरंट आहे. तर ओह! त्याच्यामध्ये आपण काही ट्रीटमेंट करून ती एनर्जी चेंज करता येते. ओके, ओके, ओके. बेटर आहे की प्लॉट सिलेक्शन सो अर्थात जागा खूप महत्त्वाची खूप आणि ती तुम्हाला महत्वाची सुटेबल आहे की नाही आहे तुमच्या की नाही, व्यवसायाला ते बघणं ते गरजेचं आहे. बघणं गरजेचं. ओके. सो आता परत आपण इंडस्ट्रीकडे येऊयात. आपण असं बघतो की एखादा व्यवसाय व्यवस्थित सुरू असतो आणि अचानक वर्षभरातच काहीतरी डाउनफॉल यायला सुरुवात होते. बरोबर. सगळं ठप्प होतं. तर या मागचं वास्तूच्या हिशोबाने काय कारण असू शकतं? डेफिनेटली सर वास्तूच्या रिझन जर आपण बघितले, तर बऱ्याच प्रकारचे रिझन येतात. बघा सुरुवातीला काय होतं, की आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते काम करण्याची. हो, त्या एनर्जीमध्ये आपण फ्लोमध्ये काम करत असतो हो. आणि ज्यावेळेस आपण तो फॅक्टरी स्टार्ट केली आहे, हं, त्यावेळेसच्या एनर्जी ज्या आहेत त्या सेट नसतात. हं, सुरुवातीला अगदी फ्रेशच असतात. हं, मग त्या जेव्हा करतो आपण, तेव्हा त्या बऱ्यापैकी फ्लोमध्ये येतात आणि हं, मग जेव्हा एनर्जी आहेत ना 90 डेज प्लस किंवा 6 महिन्यानंतर हं. काही गोष्टींमध्ये चेंजेस आले. की सपोज की आता आपला बिझनेस फ्लो चांगला चालू आहे, हां. म्हणून मी थोडंसं एक्सटेन्शन करतोय. ओके. तर त्यावेळेस काय होतं, की जेव्हा तुम्ही एक्सटेन्शन करायला घेता, हं. त्यावेळेस तुम्ही एक्सटेन्शन केलं, की त्याचं जे ब्रह्मस्थान आहे ते चेंज होतं आणि ओके. सर्वच डायरेक्शन डिफरंट येतात. हां, 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 आणि हां. मग त्या ज्या आपल्या मशिनरी पहिल्या अगोदर तुम्ही अगदी कन्सल्ट केलंय, हं. पण नेक्स्ट टाईम म्हटलं, की चला ठीक आहे आपण इथं जागा आहे, इथं हां, एक हां, मशीन हां. लावून टाकूया. हां, हां, मग ती हां. मशीन लावण्याची जागा चुकली. तर ओके. त्या मशीनमुळे टोटल प्लॉट आहे ना, त्याचं चेंजेस होतात.
ओके. किंवा तुम्ही अगदी लँड थोडी वाढवली आहे एका हां. साईडला, कुठल्या पण एका डायरेक्शनला. हां. त्यामुळे तुमचं सेंटर चेंज होतं, ब्रह्माचं स्थान चेंज होतं आणि ओके. पूर्ण डायरेक्शन चेंज व्हायला लागतं. मग ओके. प्रत्येकाचा डिफरंट यायला लागतो आणि मग तो धंदा किंवा बिझनेस आपल्याला डाउनफॉलला दिसायला पण लागतो. अशा अर्थात काही गोष्टी येतात. वास्तूमध्ये ब्रह्मस्थान खूप महत्वाचं आहे. खूप पण महत्वाचं. मग फॅक्टरीच्या ह्याच्यामध्ये उंच-उंच त्या काय म्हणतो आपण त्याला शेड्स असतात. हो. मग त्याच्यात मध्ये पण कॉलम येतात. मग ते ब्रह्मस्थान कसं मोकळं ठेवू शकता? पण जर सुरुवातीला जर थोडीशी तयारी केली, की हं. जेव्हा फॅक्टरी आपण डिझाइन करतो त्यावेळेस हां. किंवा तिथे कॉलम नाही यायला पाहिजे. हं. असं काही केलं तर ते होऊ शकतं किंवा आलंच असेल, तर मग आपण त्याला जसं की आता आपण एक्सटेन्शन केल्यामुळे हं. चेंज होणार आहे. ओके. हां. बरोबर आहे. हां, तर हां, तसंच हां. आपण त्याला एक्सटेन्शन करून पण चेंज करून ओके. घेता येऊ शकतं, की ओके. त्याची जी एनर्जी आपल्याला फुलफिल मिळणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक वास्तूमध्ये तुमची हं. रेसिडेन्शियल वास्तू, कमर्शियल वास्तू किंवा फॅक्टरी वास्तू असू द्या, हां, त्याच्यामध्ये ब्रह्मस एनर्जी जर पॉझिटिव्ह असेल, हां. तर जास्त बेटर राहतं. नाहीतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला प्रॉब्लेम पण लक्षात येत नाहीत वास्तूमध्ये पण, की का असं ओके. होतंय? हां, हां, हां. किंवा आपल्या स्वतःला जाणवत नाही, की सारखा कुठला ना कुठला प्रॉब्लेम येत राहतो. ओके. स्पेसिफिक प्रॉब्लेम आपल्याला दिसणार नाहीये, की हा ह्याच्यामुळेच होतोय. ओके. जसं की बाकीच्या डायरेक्शनमध्ये जर आपण विचार केला, की बाबा हा प्रॉब्लेम या डायरेक्शनशी रिलेट होतोय. हां, हां, हां. बरोबर आहे. जसं की बाबा साउथ ईस्ट आहे. साउथ ईस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले किंवा हां, हां. एखादा मटेरियल येऊन पडलंय, जागा शिल्लक होती म्हणून साउथ ईस्टला ठेवून दिली. हां, हां, हां. तर तिथे काय होणार आहे, की तुमचं थोडंसं कॅशमध्ये फ्लोला कमी येणार आहे. ओके, पण ओके. जेव्हा ब्रह्मामध्ये प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा तुम्हाला कॅशला बी प्रॉब्लेम येईल, अपॉर्च्युनिटीला प्रॉब्लेम येईल, ओके. ऑर्डरला कधी प्रॉब्लेम येईल. म्हणजे असे ओके. प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता मला तेच विचारायचं होतं, की हां. ब्रह्मस्थान जर डिस्टर्ब असेल, तर काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतात येऊ तुम्ही ते शकतात. सांगितलं. हो. पण आपण अगेन एक स्टार्टिंगपासून घेऊयात, की समजा ओके. मेन एंट्रन्स म्हणतो आपण हो, फॅक्टरीचं. हो. ते साधारण कुठल्या डिरेक्शनला हवं आणि ते कसं हवं? बघा, जेव्हा आपण मेन एंट्रन्सचा डिरेक्शनचा विचार करतो ना, तर ॲक्चुअली प्रत्येक डिरेक्शन ह्या पॉझिटिव्ह आहेत. हां. म्हणजे अगदी तुम्ही साऊथ जरी घेतला, वेस्ट जरी घेतला, जसे की प्रचलित आहे की बाबा नॉर्थ असली पाहिजे किंवा ईस्ट असली हां, पाहिजे. हां. पण अगदी दोन्ही ह्या डायरेक्शन जरी घेतल्या त्या पॉझिटिव्ह आहेत. ओके, फक्त तुम्ही तुमचं पर्पज काय आहे प्रोडक्शन करण्याचं, ओके, ठीक आहे. त्याला ते डायरेक्शन सुटेबल आहे का? ओके, ते निवडणं जास्त गरजेचं. ओके. ना की आपण फक्त नॉर्थचीच घ्यायला पाहिजे हां, किंवा हां, हां. फक्त ईस्टचीच घ्यायला हां, पाहिजे. हां, बरोबर आहे. त्यापेक्षा की जो ओनर आहे, जो ओनर आहे, हां. जो फॅक्टरी ओनर आहे, तो एकटाच आहे की पार्टनरशिपमध्ये आहे. ओह! बरोबर. मग त्या दोघांमध्ये जास्त वर्कलोड कोणत्या व्यक्तीकडे आहे, हं. की त्याला आपण पकडून बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करूया. ओके. मग त्याची कुंडली बघून. त्याची कुंडली बघून, ओके, की त्याची ॲज पर न्यूमरोलॉजी, ॲज पर कुंडली. या दोन्हीमध्ये आपण एनालिसिस करतो, की यांना सुटेबल डायरेक्शन कुठले आहेत आणि ते ओके, मेन इंटरेस्ट कुठली द्यायला पाहिजे. प्लस ओके, बिझनेस प्रोडक्शन काय आहे? नक्की बिझनेस कॅटेगरी काय आहे? ओके, त्याचा ओके. विचार करून, त्याच्या कुंडलींचा विचार करून मग आपण ठरवतो, की ॲक्चुअली कुठली द्यायला पाहिजे. तेव्हा ती ओके, पॉझिटिव्ह जास्त वर्क करते. ओके, आणि तुम्हाला सांगू का? एंट्रन्स आहे ना, हा टोटल वास्तूच्या एनर्जीच्या 33% इम्पॅक्ट टाकतो. ओके. म्हणजे एंट्रन्सचं खूप मोठं महत्त्व आहे. हां, हां, इतर गोष्टी कमी जास्त प्रमाणात आहेत. पण हं. एंट्रन्स ही तुम्हाला 33% एनर्जी फ्लो देते. ओके. ती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. हां, हां. जशी एंट्रन्स असणार आहे त्या पद्धतीनं. पण आता तुम्ही जे म्हणालात, की आता कसं आयडियली आपल्याकडे माहिती आहे, की पूर्व आणि उत्तर असेल, तर तुमची एंट्रन्स असेल, तर उत्तम उत्तम. एंट्रन्स आहे असं म्हणतात. बरोबर. पण अगेन तुम्ही जे म्हणताय, की हो. पत्रिका प्लस तुमचा कुठला व्यवसाय आहे, हां. त्यानुसार दक्षिणेला किंवा पश्चिमेलाही आपण देऊ घेऊ शकतो. शकतो. पण एक ढोबळमानाने मला एक एक्झाम्पल हवंय, हां. की समजा XYZ बिझनेस असेल, तर बरोबर. दक्षिण किंवा पश्चिम चालू शकतो किंवा XYZ कुंडलीत काही गोष्टी असतील, तर चालू शकतो. असं जरा सांगितलं बरोबर. जास्त बरं होईल. बरोबर. की बघा, सपोज असं करा, की आपण नाहीतर एखादा बिझनेस निवडला, हां, की सपोज आपण असा विचार करूया, की माझं काही चॉकलेट प्रोडक्शन आहे. हां, बरोबर आहे. म्हणजे चॉकलेटमध्ये काय जास्त मॅक्सिमम येतात, लिक्विड गोष्टी येतात. हां. बरोबर आहे. किंवा डेअरी प्रॉडक्ट आहेत. हं. त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म जास्त आहे. हां. म्हणजेच वॉटर एलिमेंट खूप जास्त प्रमाणात आहे. बरोबर. बरोबर आहे. मग वॉटर एलिमेंटची डायरेक्शन कुठलं आहे? तर नॉर्थ आहे. ओके. बरोबर. तर त्या बिझनेससाठी नॉर्थ आपण डायरेक्शन निवडली, तर ती हां. खूप जास्त बेटर आहे. ओके. ठीक आहे. सपोज की आता आपण जेव्हा कुंडलीचा विचार करतोय, हं. एखाद्या व्यक्तीची कुंडलीचा विचार करतोय. हं. मग कुंडलीमध्ये त्याच्या बिझनेस जो हाऊस असतो, त्या हाऊसचा लॉर्ड कोण हं. आहे? आणि त्या ओके. लॉर्डची डायरेक्शन कुठली आहे? ओके. ती त्याच्यासाठी सुटेबल आहे. मग ती डायरेक्शन त्यांना जर दिली, तर ते बिझनेसमध्ये ग्रो करतील. ओके, ओके, या ओके. पद्धतीने. सपोज की आता आपण जसं कुंडलीचा विचार करून बघितलं, तसंच हं. ॲज पर न्यूमरोलॉजी. न्यूमरोलॉजीमध्ये आपण काय बघतो, की त्याचा मूलांक काय आणि भाग्यांक काय आहे. ओके. बरोबर आहे. हं. म्हणजे त्याचा भाग्यांकचा नंबर कुठला येतोय आणि त्याचा प्लॅनेट डायरेक्शन काय येतात आहेत, ते त्याच्यासाठी ओह! सुटेबल आहे किंवा ओके. त्याच्यासाठी तो भाग्य उदय करणारच असणार आहे. हां, तर हां. ती डायरेक्शन जरी आपण दिलीत, हं. तरी त्याची ग्रोथ होणार आहे.
ओके. म्हणजे अशा पद्धतीने. पण मग अर्थात माझा प्रश्न दक्षिण आणि पश्चिमबद्दल होता. हो, अर्थात तिकडे लोकं नाही म्हणतात, पण तुम्ही म्हणता, की जर पर्टिक्युलर व्यवसाय असेल तर ते चालू तर शकतो. चालू शकतं. तर कुठला व्यवसाय ते चालू शकतं? मला ह्याचं उत्तर हवं आहे. बघा मॅक्सिमम इंडस्ट्री जे मेटल इंडस्ट्रीज आहेत. हं. मेटल इंडस्ट्रीज असतील, तुमच्या सॅटर्नच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत किंवा ओके. मार्सच्या रिलेटेड ज्या पण हां, इंडस्ट्रीज येतात. तुमचं कॉपरचं काही काम असेल, हां. कॉपरचं काही प्रोडक्शन असेल, हं. तर त्या गोष्टी साऊथच्या डायरेक्शन खूप चांगल्या ओके. आपल्याला ग्रो करतात आणि मॅक्सिमम तुम्ही इंडस्ट्रीचा जेव्हा विचार करता ना, तेव्हा साऊथ डायरेक्शन फर्स्ट विचार केली जाते. बरं, कुठलाही असू द्या. बरं. कारण इंडस्ट्री म्हणलं ना, की मार्स येतो. हां. मार्सचं प्लेसमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं आणि मार्सची डायरेक्शन ही साऊथ असते. ओके. त्याच्यामुळे तुम्ही जरी ऑब्झर्व्ह करत असाल ना कधी पण, की बाबा मी इंडस्ट्री पाहतोय, अरे साऊथ डोअर आहे किंवा साऊथ एंट्रन्स आहे, पण तो खूप ग्रो होतोय. हां, रेग्युलरली हां. ग्रो होतोय. कसं ओके. काय? तर त्याच्या पाठीमागचे हे रिझन्स आहेत. आणि पश्चिमेला साधारण कुठली इंडस्ट्री ग्रो करू शकते? पश्चिमेला जे आहे ते फायनान्स रिलेटेड गोष्टी आहेत. ओके. ज्या रेग्युलरली ग्रो करतात. हां. त्या आहेत. त्या आपण देऊ शकतो. ओके. अजून तुम्हाला सांगतो पश्चिमेचं तुमचं स्टोन आहे. ओके. स्टोन रिलेटेड काही टाईल्स असे असेल मग पण स्टाईल्स. बघू शकतो. टाईल्स फॅक्टरी आहे, स्टोन फॅक्टरीज आहेत. ओके. सँड रिलेटेड काही गोष्टी आहेत. या गोष्टी पण खूप जास्त चांगल्या चालतात. तसंच की ओके. डेव्हलपरचे जे ऑफिस आहेत, हां, बिल्डर्सचे. बिल्डर्सचे, तेही साऊथ किंवा वेस्ट डायरेक्शनला खूप जास्त बेटर काम करतात. ओके. की त्याच्यामध्ये पण कसं आहे की आपल्याला एंट्रन्स घेत असताना, की त्याची मशिनरी काय-काय उपयोगात येणार आहेत. हां, 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 हां. त्याचं प्लेसमेंट आपल्याला कसं ठेवता येईल? कारण एंट्रन्स जर त्या साइडनी तर मशीन आपल्याला तिकडे देता येणार नाही. हां, बरोबर. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तो पार्ट पण आपल्याला हेवी ठेवायचा आहे. हां, कोणत्या जागा हेवी असल्या पाहिजेत, हेवी मशिनरीज कुठं आल्या पाहिजेत. त्याचं करेक्ट. सगळ्यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करूनच विचार करणं आवश्यक आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की मशिनरी कुठे ठेवायचा हा सगळ्यात मोठा पार्ट मोठं असतो. पार्ट आहे. पण मग समजा आता आपण एक जनरल विचार करूयात, की समजा हेवी मशिनरी आहेत आणि ते कुठेतरी चुकीच्या डिरेक्शनला ठेवल्या गेल्या असतील बरोबर, आणि मग नुकसान व्हायला लागले, तर मग बरोबर. सिम्प्टम्स काय असू शकतात? त्याचे सिम्प्टम्स असतात, की आपण सपोज असा विचार करा, की एक हेवी मशीन आहे आणि ती जर सपोज नॉर्थ साइडला आली आहे. हं, ठीक आहे. तर नॉर्थ साइडला हेवी मशीन आल्यामुळे काय होतं, की जो वॉटर फ्लो आहे, हं. त्याला तो स्टॉप करतो. म्हणजे जो ओके. आपला फ्लो चालू आहे कंपनीचा, वर्किंगचा, हं. तो कुठेतरी थांबायला लागणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला ज्या नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत ऑर्डर थ्रू, हो. क्लायंट थ्रू, हं. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला डिफरंट दिसायला लागेल. जर ओके. तुमची नॉर्थला जर हेवी मशिनरी झाली. ओके. तेच जर सपोज तुमचा साऊथमध्ये वॉटर टँक आला. हां. बरोबर आहे. कारण मशीनचा आहे वॉटर टँक घेतलाय, म्हणजे हं, खालचा वॉटर टँक. हं. तर तो जर साऊथमध्ये आला, तर तुम्हाला डेफिनेटली ब्रँडवरती इम्पॅक्ट करतो. ओके. तुमचं ब्रँड हळू खाली जायला लागतं. ओके. लोकांमध्ये तुमचं ब्रँडचं नाव खराब व्हायला लागतं. ओह! म्हणजे असे हे डिफरंट दिसायला लागतात. सेम ॲज जर तुमचं रॉ मटेरियल आहे. हं, रॉ मटेरियल जर तुमचा नॉर्थ ईस्ट साइडला किंवा ईस्ट साइडला ठेवला गेला, हं. तर तुमच्याकडून असे काही डिसिजन घेतले जाणार, की जे तुम्हाला लॉसेस करायला होतील. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की आता माझी ग्रोथ चालली आहे, मी आता एक्सपान्शन करायला पाहिजे आणि तुम्ही एक्सपान्शन करायला घेता आणि एक्सपान्शन ओह! नंतर तुम्हाला प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात. म्हणजे ओके. तुम्हाला असं वाटतं, की जे मी डिसिजन घेणार आहे ना, ते खूप बेस्ट आणि बेस्ट जाणार आहे. हां, हां, हां. पण त्याच वेळेस ते डिसिजन चुकीचं होतं. ओके. किंवा तुम्हाला प्रेशर खूप यायला लागतं वेगवेगळ्या गोष्टींचं. जर तुमच्या नॉर्थ ईस्टमध्ये हेवी मशिनरीज आल्या किंवा ओके. हेवी माल ठेवला गेलाय, रॉ हां. मटेरियल ठेवलं गेलंय, अशा प्रकारे. म्हणजे अर्थात जडत्व नाही आलं पाहिजे नाही आलं तिकडे. पाहिजे. मग समजा हे जडत्व आहे, तर ते एक्झॅक्टली कुठल्या डिरेक्शनमध्ये हवं? जडवत्व जे आहे ते साऊथपासून साऊथ वेस्ट आणि वेस्ट. म्हणजे ओके. साऊथ जर आपण पकडला, की साऊथचा पार्ट म्हणजे साऊथ ईस्ट सोडला, हां. की त्याच्यानंतर साऊथपासून ते तुमच्या वेस्टपर्यंत हं. हा जो पार्ट आहे हा जडत्वाचा आहे. ओके. या साईडला आपण बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत जड असणाऱ्या हं. किंवा तिथं ठेवणाऱ्या, तुमच्याला अगदी रॉ मटेरियल ठेवायचं असेल, हां. तर तेही आपण या साईडला ठेवू शकतो. ओके. आता सेम ॲज ह्या जडत आहेत, हं. पण फायनल प्रॉडक्ट आहे. हां. बरोबर. आता तुमचं क्वेश्चन पुढे असेलच, करेक्ट. की हां. फायनल प्रॉडक्ट आपण कुठे असायला कुठे पाहिजे? ठेवलं पाहिजे? की जे फिनिश गुड आहे, ते आता बाहेर हां. पडणार आहे. हं. तर ते ॲक्चुअली पाहिजे आपल्याला नॉर्थ वेस्टमध्ये. ओके. कारण नॉर्थ वेस्ट म्हणजे काय वायव्य डायरेक्शन वायव्य आहे. दिशा. वायव्य करेक्ट. म्हणजे एअर फ्लो आहे, की तिथं हां. ठेवल्यानंतर तुमचं प्रॉडक्ट तिथं थांबून राहणार नाही. हां. लवकरात लवकर ते डिस्पॅच होऊन बाहेर जाणार आहे. हां. किंवा नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थच्या मधला जो एरिया येतो, तो येतो नॉर्थ वेस्ट. हां. तो आहे अट्रॅक्शनचा. ओके. ते प्रॉडक्ट तिथे ठेवल्यानंतर लोकांना ते प्रॉडक्ट आवडायला लागतं. त्याची ओह! डिमांड वाढायला लागते ओके. आणि ऑटोमॅटिकली ते बाहेर जायला लागतं. ओके. म्हणजे तो एक फ्लो मिळतो. पण मग आपण साधारण बघतो, की काही कंपन्यांमध्ये वर्कर जे असतात, ते मालकाचं ऐकत नाही. बरोबर. स्ट्राईक करतात. हं. ह्या गोष्टी घडायला लागतात सडनली.
मग ही गोष्ट होण्यामागे वास्तूत काय दोष असू शकतो? ह्याच्यामध्ये काय होतं, की वास्तूमध्ये जेव्हा आपण पाहतो, जेव्हा रिलेटेड टू वर्कर प्रॉब्लेम, हं, तर त्यावेळेस आपल्याला 2-3 डायरेक्शन इन्व्हॉल्व होतात, हं, की एक्झॅक्टली त्यांचा प्रॉब्लेम काय चालू आहे. हं, म्हणजे त्यांना पेमेंट कमी आहे म्हणून ते स्ट्राईकवरती गेलेत. हं. त्यांना वर्कलोड खूप जास्त आहे म्हणून स्ट्राईकवरती गेलेत. ओके. किंवा मशिनींचा प्रॉब्लेम येतोय म्हणून त्यांना प्रॉब्लेम आहे. किंवा ते ओह! स्किल वर्करच नाही आहेत. ओके. त्याच्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत. हां, हां. किंवा ओनर खूप जास्त त्यांना प्रेशर करतात. हां. म्हणून त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. तर आपल्याला ॲक्चुअली आयडेंटिफाय करायला लागतं, की ओके. एक्झॅक्ट प्रॉब्लेम कशामुळे त्यांच्यामध्ये क्रिएट होतोय. हां, हां, हां. तर मग जेव्हा एक्झॅक्ट आपल्याला प्रॉब्लेम कळतो ना, तेव्हा डायरेक्शन चेंज व्हायला लागतात. ओके. सडनली जर आपण मग बघितलं ना, की वर्कर प्रॉब्लेम कुठे आहे? तर आपण म्हणणार नॉर्थ वेस्टमध्ये आहे. ओह! वर्कर सपोर्टच करत नाहीयेत. हां. तर तो नॉट पकडला. बट ज्यावेळेस आपण असा विचार करतो, की त्यांना जेव्हा आयडेंटिफाय करतो, आपण ह्याच्यामध्ये काय करतो, जेव्हा काम करायला घेतो, त्यावेळेस एक क्वेशनरीज क्रिएट करतो. हां. म्हणजे क्लायंटला जेव्हा आपण व्हिजिट करणार हं. असतो, त्यावेळेस सांगतो, की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स मला लिहून द्या, ओके. की हे प्रॉब्लेम्स आहेत. हं, मग जेव्हा प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय करायला घेतो, हं. की त्यांना विचारतो, की बाबा तुमचा नक्की वर्कर्ससोबत प्रॉब्लेम आहे. मग नक्की काय प्रॉब्लेम आहे? ओके. एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे येतो? हां. तुमचं वर्कर ऐकत नाहीये, का त्यांना प्रोडक्शनमध्ये ते खूपच खराब करतात आहे, रॉ मटेरियल खूप जास्त वेस्टेज जात आहे. नक्की ओह! कशामुळे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम येतात आहे? हां, हां. किंवा वर्कर तुम्हाला तुमचं ऐकतच नाहीयेत. हं. तेच तुम्हाला सांगतात, की सर असं नाही, हे असं असायला पाहिजे. ओके. त्यावेळेस वर्करची बसण्याची पोझिशन वेगळ्या ठिकाणी असते आणि ओनरची पोझिशन वेगळ्या ठिकाणी असते. ओके. त्यावेळेस वर्कर हा ओनरपेक्षा जास्त हुशार समजायला लागतो. ओके. मग आता डिरेक्शन कुठली आहे ती? ती डिरेक्शन जे आहे ते साउथ वेस्ट आहे. ओके. ठीक आहे. साउथ वेस्टला जर वर्कर नसेल, आपलं ओनरची सीट नसेल हां. आणि त्या साइडला जर ह्याचं कामगारांची बसण्याची जागा असेल, ओके. तर ते कामगारच सगळं काही समजायला लागतात. ओके. मीच ओनर आहे, मीच सगळ्या गोष्टी करणार आहे. मग ओके. त्यावेळेस पण असे इश्यूज येतात. ओके. ओके. म्हणजे आपल्याला ठरवायला लागतं, की कामगारांची एक्झॅक्टली रूम कुठं असायला पाहिजे. हां. ते आपल्याला सपोर्टिव्ह एलिमेंट आहे. कामगार म्हणजे सपोर्टिव्ह एलिमेंट आहे. करेक्ट. मग तो डायरेक्शन आहे आपल्यासाठी नॉर्थ वेस्ट ओके. मॅक्सिमम. त्यांची केबिन असेल. हां. किंवा एक जसं एचआरची केबिन आहे, ॲडमिनची केबिन आहे, मार्केटिंग टीमची केबिन आहे, तेही हां. आपल्याला डिझाइन करणं आवश्यक असतं. ओके. आणि फॅक्टरीमध्ये काय माहिती आहे का, 2 गोष्टींचा विचार करायला लागतो. हं. एक तर ओव्हरऑल फॅक्टरी आणि फॅक्टरीमधलं मेन ऑफिस. हां. ह्या दोन्हींचीही वास्तू प्रॉपरली बघावी लागते. तुमचे फॅक्टरीमध्ये ओव्हरऑल सगळं ओके आहे. हां. पण तुमच्या ऑफिसमध्ये काही डिफॉल्ट डायरेक्शन वाईज आल्यात. ओके. त्याचा इम्पॅक्ट ही तुमच्या बिझनेसवरती येणार आहे. ओके. ओके. सेम ॲज तुमचं ऑफिस ओके, सर्व गोष्टी ओके आहेत. पण घरामध्ये फॉल्ट आहे. ओह! ठीक आहे. ज्यावेळेस तुमच्या रेसिडेन्शियल वास्तूमध्ये पण प्रॉब्लेम असतो, पण तुम्ही हां. इकडं सगळं केलेलं आहे, तरी त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवरती येणार आहे. ओके. का ओके. येणार आहे? कारण काय आहे, की तुम्ही ज्या ठिकाणी जास्त वेळ स्पेंड करता, हं. ती एनर्जी तुम्ही ऑब्झर्व्ह करत असता. हां. ठीक आहे. वास्तू म्हणजे काय, की आपण काय करतोय, पंचतत्व बॅलन्स करतोय. करेक्ट. ठीक आहे. पंचतत्वांचं बॅलन्सिंग बिघडलं, तर ते प्रॉब्लेम चालू होणार आहेत. ओके. सेम ॲज वास्तू फील्डमध्ये असं देवता फील्ड्स आहेत, ज्या हं. 45 देवता वेगवेगळ्या कारणांसाठी काम करतात. हां. जसं की ऑर्डर आणण्यासाठी वेगळी देवताचं काम आहे. त्याची एनर्जी डाऊन झाली, की ऑर्डर्स मिळायला कमी होणार आहेत. ओके. हां. ठीक आहे. एक देवता अशी की ती ब्रँडिंग काम करते. ओह! जे साऊथमध्ये देवता आहे, देवता. ती जर डिस्टर्ब असेल, सपोज की असा आपण विचार करतो, की यार तिकडं हेवी मशीन आहे, सगळं आहे. तरी पण मला तिथलं ब्रँडिंगमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतोय. हं. बरोबर आहे. ती जी एनर्जी आहे, ते आपल्याला डोळ्याने दिसत नाहीये. ते हं. लँड एनर्जी आहे. मग लँड एनर्जी अनसीन असते. ओके. मग तेव्हा जेव्हा आपण चेक करतो, की बाबा देवताची एनर्जी फार कमी आहे, लो आहे. हं. त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये ना कामगारसुद्धा तुमच्या प्रोजेक्टबद्दल किंवा मार्केटमध्ये बोलता-बोलता डाउनफॉल करतात. ओह! किंवा बाहेर जे काही डिस्ट्रिब्युटर आहेत, डीलर्स हं. आहेत किंवा मार्केटिंगमध्ये जातोय, तर नाव बघा वेगवेगळ्या ह्याने खराब व्हायला लागतं. हां. म्हणजे करेक्ट. ब्रँडच बनत नाहीये. करेक्ट. तर त्यावेळेस ती एनर्जीचा फ्लो फार कमी असतो किंवा एनर्जी खूप कमी असते. ओके. मग त्याच्यावरती काम करायला लागतं. ओके. म्हणजे अर्थात त्या ठिकाणी जडत्व आलं तर ही गोष्ट होते. तरीही जर तो आला असेल तरीही, नसेल तरीही जर एनर्जी बरं. फ्लोच कमी असेल, ओके. तर तो प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. ॲक्चुअली जेव्हा आपण पंचतत्वांचा विचार करतो, हं. तेव्हा जडत्वाचा, मशिनरीचा ह्या सगळ्यांचा विचार करतो. बरोबर. ते सगळं सेट आहे. त्याला आपण बेसिक वास्तू म्हणतो. हं. पंचतत्वांचं बॅलन्सिंग हे बेसिक वास्तू येते. ठीक आहे. ते सगळं केलंय, ते करणं आवश्यक आहे. हं. मग तेच रुटीन बरोबर चालू आहे. तरीही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत आहे. हां. मग नेक्स्ट लेव्हलला आपल्याला जाणं गरजेचं आहे. ओके. तर नेक्स्ट लेव्हलला काय करतो आपण, की प्रत्येक देवतांची एनर्जी चेक करतो, की बरं. त्याच्याशी रिलेटेड देवताच कुठल्या आहेत. बरं. म्हणजे एनर्जी फील्ड आहे. देवता हं. आपण त्याला नाव दिलंय. हं. ॲक्चुअली त्या वेगवेगळ्या लँडच्या एनर्जीज आहेत. हं. ती एनर्जी फ्लो करत असते.
कदाचित काय वेळेस होतं, की काही मशिनरीमध्ये सुद्धा तो एनर्जी डाऊन होते. ओके. कशी डाऊन होते? सपोज की त्या मशिनरीचा कलर आहे. हं. बरोबर आहे. तो कलर सपोज तुम्ही साऊथमध्ये मशीन ठेवली आहे आणि पूर्ण मशीनला ग्रीन कलर आहे ओह! किंवा रेड कलर आहे किंवा ओके, येलो कलर आहे. ओके. तरी सुद्धा तो प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. बरं, 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 बरं. त्याच्यामुळे त्याची एनर्जी डाऊन होते. मग छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सापडत नाहीत, हां, की हां, बाबा हां. मी तर सगळं वास्तूप्रमाणे केलंय, अरे तरी पण माझा प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह होत आहे? ओके, तर त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट लेव्हलचा विचार करायला लागतो, की त्या ओके. लँड एनर्जी टेस्टिंग कराव्या लागतात किंवा हां, कुठला फ्लो कमी आहे, काय आहे? मग त्याच्यामध्ये जर थोडासा प्रॉब्लेम असेल, तात्पुरता प्रॉब्लेम असेल, तर ते छोट्याशा गोष्टी रेमेडीने पण होऊन जातात. तर मगाशी तुम्ही म्हणालात, की जे केबिन आहे फॅक्टरीमधलं ते हो, खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. मग अर्थात ग्रोथच्या हिशोबाने जर विचार केला आपण, तर ते केबिनचं डिरेक्शन एक्झॅक्टली कुठे असायला पाहिजे? मालकाची बसण्याची जागा ती बरोबर. कुठली असली पाहिजे? तर याविषयी सांगा? आता याच्यामध्ये पण आपण विचार करताना आहे ना, 2-3 प्रकारे विचार करतो. म्हणजे कस्टमाइज पद्धतीने. हं. जसं की पहिलं मी सांगितलं गेट्सच्या संदर्भात, हां, की आपल्याला त्यांची कुंडली पण हां. एनालिसिस करायची आहे, करेक्ट. न्यूमरोलॉजिकल पण बघायचं आहे. हं, मग त्यांना जास्त बेनिफिशियल कुठला आहे, ती हं. डायरेक्शन पण आपण देऊ शकतो. ओके, ठीक आहे. आणि अदरवाईज ॲज पर वास्तू रूल साउथ वेस्टमध्ये देणं जास्त बेटर. ओके, का? साउथ वेस्ट हा कंट्रोल आहे. ओके, ओव्हरऑल बिझनेसवर त्यांचा कंट्रोल राहतो. ओके. बरोबर. मार्केटिंग टीमवर कंट्रोल राहणार आहे. बाकी स्टाफवर कंट्रोल राहणार आहे. हं. तुम्ही रॉ मटेरियल प्रोक्यूर करणार आहे त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल आहे. ओव्हरऑल बिझनेसवरती कंट्रोल हवा असेल, तर आपल्याला साउथ वेस्टमध्ये ओके. देणं जास्त गरजेचं हे आहे. आयडियल आहे. आयडियल. ओके. पण जेव्हा आपण कस्टमाइजचा विचार करतो, तेव्हा मग हां, त्यांची कुंडली पण एनालिसिस केली हां, जाते. हां. मग त्यावेळेस काय होते, की तुम्ही दिलंय आयडियल, हं. पण त्यांच्या कुंडलीला ती डिरेक्शन मॅच नाही करत आहे. ओके. बरोबर? हं. तर त्यांना ती डायरेक्शनला बसल्यानंतर प्रॉब्लेम चालू व्हायला लागतो. ओके. सपोज की साउथ वेस्ट आहे, तिथं आपण डायरेक्शन दिलंय, हं. केबिन बनवली आहे. पण त्यांच्या कुंडलीमध्ये साउथ वेस्टची डायरेक्शन हे 8व्या स्थानात येतंय, बरं. ॲज पर कुंडलीच्या. हां. तर सडनली त्यांच्यामध्ये लॉसेस व्हायला लागतील. ओके, सुरुवातीला खूप ग्रोथ जाणवेल. त्याच पटीमध्ये तो डाउनफॉल क्रिएट होतो. ओके, मग अशा गोष्टी पण पाहाव्या लागतात. एक्झॅक्ट ओके. कुठं द्यायला पाहिजे. आपण आता बऱ्याचदा फॅक्टरीमध्ये बघतो, की एखादा वर्कर काम करता काय म्हणतो मशीनमध्ये अडकतो हां, किंवा काहीतरी स्फोट होतो. काहीतरी होतं, घटना बरोबर. घडते आणि लोकं तिथे मृत्युमुखी पडतात. बरोबर. ही गोष्ट घडते. घडतं. मग ही कशामुळे घडत असेल? ह्याच्यामध्ये 2-3 पार्ट आहेत, की आपण फक्त वास्तूचाच विचार करून चालणार नाहीये. हं. बरोबर आहे, की त्याच्यामध्ये सेफ्टी मेजरमेंट किती फॉलो केल्या जातात. ओके. ॲज पर रूल, हं. इंडस्ट्री रूलप्रमाणे तेही खूप आवश्यक आहेत. आपण बऱ्याच वेळा काय करतो, की फक्त वास्तू किंवा इतर एनर्जीचा विचार करतो आणि ह्या हां, गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागतं. हां. बरोबर आहे. तर त्यावेळेस त्या गोष्टीही बघणं आवश्यक आहेत. रेग्युलरली ऑडिट आहेत का? फायर ऑडिट होतंय का? बाकीच्या ओके. गोष्टी होतायत का? हं, हेही पाहणं गरजेचं आहे. हं. बरोबर आहे. ते आपलं रेग्युलर आहे. तरी पण प्रॉब्लेम्स आहेत. ओह! तेव्हा लँड एनर्जी किंवा फॅक्टरी एनर्जी किंवा वास्तू एनर्जीज बाकीच्या एनर्जीज इन्व्हॉल्व होतात. ओके. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही एनर्जीज अशा असतात, की हं, ज्या निगेटिव्ह क्रिएशन क्रिएट करतात. हं. पण त्याही आपल्याला सुरुवातीलाच कमी करणं आवश्यक आहे. ओके, जेव्हा आपण लँड चेक करतो ना, त्याच्यामध्ये तो पार्ट येतो, की बाबा ओके. काय निगेटिव्ह एनर्जीज पण हां. आहेत का? ओके. याच्या आधी जेव्हा आपण सपोज की एखादा बिझनेस टेक ओव्हर केलाय. हां. तर टेक ओव्हर करतानाच आपण जसं एखादी लँड पर्चेस करतो, हं. त्यावेळेस सर्च रिपोर्ट करतो ॲडव्होकेट करून. बरोबर. बरोबर आहे, की या लँडमध्ये काही इश्यूज आहेत का? हां. सेम ॲज आपण जेव्हा लँड पर्चेस करणार आहे, एखादा बिझनेस पर्चेस करणार आहे, एखादा हाऊस पर्चेस करणार आहे, त्यावेळेस आपण त्याचा रिपोर्ट जनरेट करणं आवश्यक आहे. म्हणजे जसं तो सर्च रिपोर्ट हां. क्रिएट करतोय ना, तसं आपण वास्तूच्या अँगलनी ओके. तर ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे. कारण त्याच वेळेस तुम्हाला समजणार आहे, की त्या एनर्जी कशा तिथं आहेत. ती हां. एनर्जी आपल्याला सुटेबल आहे का? जास्त मॅक्सिमम निगेटिव्ह एनर्जीज क्रिएट आहेत का? आसपासच्या एरियामध्ये काय कंडिशन्स आहेत? बघा ओके. कुठली पण एनर्जी बघा आपण रेसिडेन्शियल जरी विचार केला, हं. तुमच्या कमीत कमी अर्धा किलोमीटर हां. हॉस्पिटल नसायला पाहिजे. ओके. बरोबर आहे. स्मशानभूमी नसायला पाहिजे. ओह! स्कूल पण नसायला पाहिजे. ओके. किंवा धार्मिक स्थळ आपण म्हणतो चांगलं आहे. हां. बरोबर आहे. एखादं टेम्पल आहे, मस्जिद आहे, गुरुद्वारा आहे. हं. ह्या पण तुमच्या किमान 500 मीटरच्या अराउंड नसायला पाहिजेत. कारण त्या ओह! एनर्जीज आपल्याला इम्पॅक्ट करतात. ओके. म्हणजे या सगळ्या मॅटर्स आहेत. ते पण इग्नोर करता कामा नये. ओके. ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग हे सगळं पाहून मग ती एनर्जी कशी आहे, काय आहे, हं. ह्या सगळ्यांचा एनालिसिस करून तसाच एक सर्च रिपोर्ट वास्तू कन्सल्ट करून प्रॉपरली घेणं आवश्यक आहे. हां, हां. मग त्यानंतर ह्या एनर्जीज वर्कआउट व्यवस्थित करतात. तो जो आहे ना, की आपल्याला अचानक का प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर हां. याच्यामध्ये काय होतं, की मशीन
चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे हं, किंवा तुमचे इलेक्ट्रिक पॅनल्स आहेत. समजा हं, आग अचानक लागली हं, फर्नेसमध्ये किंवा केमिकल प्रॉब्लेम क्रिएट झाले. हं. तर ते जे प्रॉपर ठिकाणी न ठेवल्यामुळे ह्या ओके. गोष्टी घडू शकतात. सपोज की तुमच्या बघा जास्त काय मॅक्सिमम फॅक्टरीजमध्ये आग लागणं हा प्रकार जास्त हां, होतो. कॉमन आहे. कॉमन होतो. तर तो कशामुळे होतो की साउथ ईस्ट डायरेक्शन जे आहे ते हे फायरची आहे. हां, ठीक आहे. फायर आणि वॉटर एकत्र आले की ह्या घटना घडायला लागतात ओके. मॅक्सिमम वेळा. सपोज की साउथ ईस्टमध्ये जर तुमच्या वॉटर ॲक्टिव्हिटी काही कारणाने आली, हं, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात. किंवा नॉर्थमध्ये फायरची ॲक्टिव्हिटी आली, तरी हं. हे प्रॉब्लेम व्हायला लागतात. म्हणजे कुठल्या ओके. पण कारणात सपोज नॉर्थमध्ये फायर आली किंवा साउथ ईस्टमध्ये वॉटर आला, हां, तरी ह्या दोन्ही सेम घटना घडू शकतात. ओके. अजून पण काही फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. अगेन लोकांना असा एक प्रश्न पडेल, की आता हे आपण फॅक्टरीबद्दल बोलतोय. हो, आता आपण जर काही मोठी-मोठी नावं घेतली, समजा आता टाटा बरोबर. असेल, हो, रिलायन्स असेल, बिर्ला असेल, अजून वेगवेगळे अदानी असेल. हो. सो ही लोकं खरंच या गोष्टी बघून त्यांची फॅक्टरी टाकतात का? नक्की काय? आता बघा काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. हं, आता हे जे मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्या जे फॅक्टरीमध्ये व्हिजिट होणं किंवा हं, बाकीच्या गोष्टी म्हणणं किंवा वास्तू कन्सल्टंट काम करतात का? बाकीच्या गोष्टी हं. ॲक्चुअली करतात. ओके. ॲक्चुअली करतात, पण ते पब्लिकपर्यंत नाही आहेत. हां, काही गोष्टी ते सिक्रेटलीच असतात. आता तुम्ही पण बघितलं असेल, बऱ्याचशा सेलिब्रिटीज वर्किंग करतात. पण हां. त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं असतं, की आम्हाला कुठेही याच्यामध्ये आमचं नाव नाही आलं पाहिजे. आम्ही बाहेर ओके. काम करतो. कारण त्यांच्या ब्रँड इमेजवरती इम्पॅक्ट हां, पब्लिकमध्ये येतात. ओके. म्हणजे बऱ्यापैकी काही लोकांना येतात, काही ओपनली बोलतात, हं. की आम्ही ह्या-ह्या गोष्टी करत असतो. तर डेफिनेटली जे माझे गुरु आहेत, त्यांचे जे कन्सल्टन्सी आहे ते बऱ्यापैकी बिर्लाकडे असतात. ओह! जस्ट आत्ता त्यांचं नावही सांगतो जे राजेंद्र जैन आहेत मध्य प्रदेशमधले इंदोरचे. ओके. तर त्यांच्याकडे आत्ताच रिलायन्सचं जे जिओचं जे पेट्रोल पंप आहे त्यांची कामं त्यांच्याकडे आहेत. ओह! आता तुमचं बिर्लाचे केबल जे आहेत हां. त्यांचं काम त्यांच्याकडे आहे. तुम्हाला ओह! अगदी त्यांचे Facebookला बघता येतील त्यांचे कामं केलेले. ओके, म्हणजे करतात. ओके. डेफिनेटली करतात. म्हणजे पेट्रोल पंप पण हो. टाकताना वास्तू बघितली जाते. डेफिनेटली. आता माझेच क्लायंट आहेत, की जे पेट्रोल पंपावरती खूप कमी लोकं काम करतात. म्हणजे वास्तूमधले जे कन्सल्टंट आहेत, त्या हां. पेट्रोल पंपावर जरा कमी काम करतात. त्याचं कारण असं आहे, की पेट्रोल पंपमध्ये समजतच नाही नक्की कुठल्या डायरेक्शन बघायला पाहिजे. हां. करेक्ट ना. कारण त्याच्यामध्ये एकतर केमिकल आहे, हां. लिक्विड आहे, परत फायर पण फायर आहे. पण आहे. मग ह्याला डायरेक्शन द्यायच्या कशा? हां. म्हणजे त्याची टाकी ॲक्चुअली कुठे ठेवायला पाहिजे? टाकी करेक्ट. ठेवायची तर आपण जर लिक्विड आहे, मग हं. लिक्विडची टाकी तर ठेवायची कशी? कुठल्या हां. डायरेक्शनला ठेवायला पाहिजे? म्हणजे ह्या सगळा गोंधळ येतो म्हणून त्याच्याकडे जास्त लोकं काम करत नाही. पण मी गेले 2 वर्षामध्ये मॅक्सिमम पेट्रोल पंपावर काम केलं ओह! आणि कदाचित त्यांचा फीडबॅकही तुम्हाला कधी दाखवून देईल मी. ओके. जे आत्ता जस्ट आम्ही काम केलंय कारल्याचं पेट्रोल पंपाचं. हं. ते जे बंद होतं त्यांनी ओके. तो टेक ओव्हर केला आणि बरं. टेक ओव्हर करून सुरुवातीपासून मी त्याच्यावरती काम केलं. आज खूप छान स्मूथली चालू आहे. त्यांची स्टोरी सांगू शकलात तर जास्त बरं होईल. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कसं काम मिळालं? काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम टेक ओव्हर केला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल हो, ऑलरेडी हो. अदोर डेफिनिटली. आणि देन आत्ता स्मूथली चालू आहे. म्हणजे नक्की स्टोरी काय होती त्यांची? त्याची स्टोरी कशी होती, की ते क्लायंट पण माझ्यासाठी नवीनच होते. हं, त्यांनी माझी Google प्रोफाईल बघितली आणि तिकडून मला कॉन्टॅक्ट केलं होतं. हं, मग ते म्हणले, "सर आपल्याला पेट्रोल पंपमध्ये काम करायचं आहे. हं, तर आपल्याला एक व्हिजिट करायची आहे." हं. तर आम्ही व्हिजिटला गेलो. तिथे एनर्जी चेक केल्या. तिथे काही एनर्जी अशा होत्या, की स्टॅग्नंट होत्या सगळ्या. म्हणजे बरं. मूव्हमेंट जास्त नव्हत्या. आणि त्यांना म्हणलं, "सर काय प्रॉब्लेम आहेत या ह्याच्यामध्ये? यांनी का विकतायत वगैरे?" सर म्हणले, "ह्यांच्याकडे जवळ-जवळ 2 वर्षापासून आहे ना, ते पंप स्टार्ट करतात, 3-4 महिने चालतो, की काही कारणानं बंद होतो. ओह! म्हणजे वर्कर काम सोडून जातात आहेत ओके. किंवा कंपनीकडून काही इश्यूज क्रिएट होतात आहेत. हां, हां. त्या अशा काही वेगवेगळ्या कारणांनी तो बंद पडतो. मग आम्ही चेक केलं, की बाबा एक्झॅक्टली काय-काय गोष्टी आहेत. तर त्यांच्यामध्ये काय होतं, की सेंटरला त्यांची पेट्रोलचे टँक होते. म्हणजे ओह! जिथं आपण ब्रह्मस्थान म्हणतो. करेक्ट. हां. बरोबर आहे. तर तिथं प्रॉब्लेम असल्यामुळं मेजर बघा मी सुरुवातीला म्हणलं, की ब्रह्मा जर हां. डिस्टर्ब झाला, तर तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय होत नाहीत, की का करेक्ट. असं होतंय. ते हं, वेगवेगळे ते हं. प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. मग आता ती आपण शिफ्ट नाही करू शकत. करेक्ट. बरोबर आहे. ते हं. शिफ्ट करता येणार नाही. ऑलरेडी आहे आणि कंपनीचे मेजरमेंट असतात. हां. त्यांचे रूल आहेत. त्याप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी मेंटेन पण कराव्या लागतात. करेक्ट. तर मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं, की तो जो प्लॉट आहे, त्या प्लॉटचं डिव्हायडेशन केलं. बरं, वेगवेगळे डिव्हायडेशन केले आणि चेंज केले सेंटर्स. बरं. डिव्हायडेशन केलं आणि प्लॉटचे 3 प्लॉट बनवले आणि त्याचे हां, सेंटर चेंज केले आणि त्याच्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या डायरेक्शनला हव्या आहेत, तशा हां. मेंटेन करून घेतल्या आणि ओके, वेगवेगळ्या डायरेक्शनची एनर्जी अप केली आणि मग ओके, तो हळू स्मूथली चालू झाला. ओके. म्हणजे टँक न हलवता. न हलवता. ओके, ओके, त्यांची मी बाईट तुम्हाला कधी पण देईल, जे आमचे कस्टमर आहेत. ते खूप ओके. फ्रेंडली आहेत.
सो तुम्ही आता इंडस्ट्रियल वास्तू करताय तुम्ही हे म्हणताय. पेट्रोल पंपाचं पण तुम्ही हो. छान उदाहरण दिलं. पण आपण बघतो की आता शाळा आणि कॉलेजेस खूप बरोबर, प्रचंड प्रत्येक ठिकाणी वाढलेत. मग बरोबर. ही लोकं पण बघतात का वास्तू? हो सर. की माझेच एक क्लायंट आहेत, जे पुण्याला राहतात, पण त्यांची जी फार्मसी कॉलेज आहे, ते हां. फार्मसी कॉलेज त्यांचं मुरबाड तालुक्यामध्ये आहे. ओके. तर त्यांचं काम माझ्याकडे आलं. ते मित्रच आहेत, माझ्या मित्राचे मित्र आहेत. हं. त्यांच्या रेफरन्सने आलं, की सर यांचं ॲडमिशन खूप कमी होतात आहेत. ओके. की जे त्यांचा कोठा आहे, 60चा कोठा आहे, तोही हां. कंप्लीट होत नाहीये. हां. तर नक्की काय प्रॉब्लेम असू शकतात? ओके. तर ठीक आहे म्हणे आपण व्हिजिट करू आणि बघून येऊया. तर आम्ही जेव्हा व्हिजिटला गेलो, तर तिथली एनर्जी चेक केली. तिथे एनर्जी चेक केल्यानंतर मला असं जाणवलं, की इथे एनर्जी थोडीशी निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत. हं. मग त्यांना सांगितलं, "सर तुम्ही या ठिकाणची एनर्जी आहे ना, ती थोडीशी एनर्जाइज करून घ्या, म्हणजे पॉझिटिव्ह करून घ्या." काही विधी सांगितले. ओके. तर त्याच्यामध्ये आपण काही विधी सजेस्ट केल्या. हं. आपण ते विधी करत नाही. हां. मग त्यांना डायरेक्टली सांगितलं, की तुम्ही हे विधी अशा व्यक्तींकडून करून घ्या, म्हणजे ओके. ब्राह्मणांकडून. मग हं. त्यांनी ती विधी करून घेतले. त्यानंतर मग आपण पुन्हा एनर्जी चेक केल्या. मग ती एनर्जी पॉझिटिव्ह आल्या. ओह! मग त्यानंतर मग आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी एनालिसिस केल्या, की बाबा हं. काय गोष्टी आहेत. तर एक मेजर पार्ट मला त्याच्यामध्ये जाणवला, की त्यांचा जो प्लॉट आहे ना, हं. तो खूप असा तेढा प्लॉट होता. म्हणजे ओके. बेसिकली आपण जेव्हा बघायला जातो ना, तर त्यांचा समज असा होतो, की नॉर्थ इथे, साउथ इथे हां. असं आहे, अशा करेक्ट. डायरेक्शनला. पण तो डिग्री थोडी चेंज असल्यामुळे त्यांना लक्षात येत नव्हतं, की नक्की काय आहे. ओके. तर सुरुवातीला त्यांनी कुठेही कन्सल्ट केलं नव्हतं. हं. त्यांनी स्वतः थोडंसं स्टडी केलं होतं वास्तूप्रमाणे आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळ्या हं. गोष्टी सेट केल्या होत्या. हं. त्याच्यामध्ये मेन पार्ट होता एंट्रन्सचा. ओके. त्यांचा जो मेन एंट्रन्स आहे, तो होता नॉर्थ वेस्टला. म्हणजे ओके. जो की एज्युकेशनसाठी एवढा बेटर नाहीये. ओके. तर मग आपण तो एंट्रन्स जो आहे, तो एज्युकेशनसाठी जो बेटर एंट्रन्स आहे, हं. जो W4चा ओके. म्हणजे वेस्टचा. वेस्टचा. वेस्टचा W4चा हा बघा ह्याच्यासाठी आपण जो हां. पहिला विषय घेतला, की मेन एंट्रन्स कसे असले पाहिजेत. हं. तर एज्युकेशन जर इन्स्टिट्यूट असेल, तर हं. त्याच्यासाठी वेस्ट डायरेक्शन खूप बेटर आहे. ओके. कारण वेस्ट डायरेक्शन ही सरस्वतीची आहे. ओह! ती येते साउथ वेस्ट, वेस्ट साउथ वेस्टमध्ये. ओके. म्हणजे साउथ वेस्टचा पार्ट संपल्यानंतर वेस्ट साउथ वेस्ट येतो आणि नंतर वेस्ट येतो. तर हं. वेस्ट आणि साउथ वेस्टच्या मधला जो पार्ट आहे, तिथं W3 आणि W4 ह्या ज्या 2 एंट्रन्स आहेत, ह्या ओके. खूप पॉझिटिव्ह एंट्रन्स आहेत एज्युकेशनसाठी. ओके. मग आम्ही जो त्यांनी ठेवला होता, त्याला फक्त बंद करून ठेवला. त्याला ब्लॉकेज केला हां. आणि दुसरा एंट्रन्स त्यांना ओपन करायला लावला. ओके. मग तो एंट्रन्स ओपन केला. त्यांच्या ऑफिसमध्ये काही एनर्जी सेट केल्या हां. आणि त्यानंतर नेक्स्ट इयरला त्यांना विचारलं, काय ॲडमिशनची कंडिशन हं. आहे?" सर म्हटले, "फुल झाले." ओह! वाह! तर त्या अशा काही गोष्टी आहेत, की आपल्याला जाणवतात. त्याचे रिझल्ट दिसतात. फक्त मेजर पण करता आल्या पाहिजेत. हं. बऱ्याच वेळा काय होतं, की कन्फ्युजन होतात. कारण प्रॉब्लेम हे सतत येत राहणार आहेत. करेक्ट. हां. एक गोष्ट आत्ता केली म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का? नाही होत. हं. कारण पुन्हा काही डिस्टर्बन्स येतात. करेक्ट. त्याच्यामुळे आपल्याला आपण असा विचार करतो, की बाबा मी वास्तू केली आहे. हं. आता मला प्रॉब्लेम येणारच नाहीये. हां. असा जो विचार आहे ना, तो चुकीचा आहे. कारण ओके. वास्तू जरी केली ना, तरी पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत. बरं. का येणार आहेत? कारण तुमचे वर्कर आहेत, तुमचा स्टाफ आहे, ते हां. वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. हां. अचानक तुम्हाला वाटतं, की इकडे टँक केली पाहिजे, पाणी कमी पडतंय. तिथे हां. तुम्ही टँक उभा करता. ओके. अ, ओके. किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काय होतं, की एक सगळ्या डायरेक्शन आपण सेट केलेल्या आहेत. हं. मग काहीतरी प्रिंटर आणलाय. हं. तो प्रिंटर एका साईडला ठेवून दिला. इथं जागा मोकळी आहे, ओह! ठेवून दिला. तो नॉर्थ ईस्टला ठेवलाय. ओके. नॉर्थ ईस्टला ठेवलाय, तिथं प्लग इन आहे. हं. बाकीच्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रिसिटी करेक्ट, आली करेक्ट. तिथे. हां. तिथं काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतोय किंवा थोडंसं पार्ट आला, तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. ओके. तर त्या गोष्टी आहेत ना, जसं आपण कंपनीमध्ये दर हं. 3 महिन्याला ऑडिट करतो. हां. बरोबर आहे. सेम ॲज कमीत कमी कमर्शियल प्रोजेक्टमध्ये हां. तुम्ही दर 3 महिन्याला वास्तू ऑडिट करणं आवश्यक आहे. ओके. की बाबा काय चेंजेस झालेत किंवा मला तो काही प्रॉब्लेम मला आता जाणवायला लागलेत. हां. तर मग का जाणवायला लागलेत? ते तर आपले अगोदर ऑडिट करा तुम्ही स्वतः, की हं. मी कुठं नक्की कमी पडतोय किंवा हा प्रॉब्लेम का ओके. येतोय? ओके. जे तुम्ही स्वतः एनालिसिस करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा चेंजेस कराल, तरीही तो प्रॉब्लेम जात नाहीये. तर मग हां. तुम्हाला वास्तू ऑडिट करणं आवश्यक आहे, की आपण काय ॲडिशन केलंय. ओके. हां. म्हणजे सतत तुम्ही जर ऑब्झर्वेशनमध्ये राहिलात, हं. तर डेफिनेटली आपल्याला ते प्रॉब्लेम लवकर सॉर्ट आउट करता येतात. आपण परत इंडस्ट्रीकडे येऊयात. समजा हो सर. XYZ कुठलाही एखादं प्रॉडक्ट बनवण्याची फॅक्टरी आहे. बरोबर. आपण असं बघतो की प्रोडक्शन खूप येतंय. हां. जो स्टॉक आहे, स्टॉक भरत चाललाय, पण तो स्टॉक तिथून बाहेर पडत नाही. एक्झॅक्ट. अशी समजा प्रॉब्लेम ओके, असेल, तर ओके. नक्की कुठे दोष कुठं असेल? आपण दोष पाहू शकतो किंवा हां. कशामुळे होत असेल. हं. बरोबर आहे. हे बघा आपल्याला रेग्युलरली प्रोडक्शन होतंय. हं. म्हणजे आपल्याला प्रोडक्शनमध्ये कुठेही प्रॉब्लेम नाहीये. हां.
बरोबर आहे. रॉ मटेरियल प्रोक्यूर करायला पण प्रॉब्लेम नाहीये. हं. पण जे प्रोडक्शन झालंय ते बाहेर पडतच नाहीये. हं. पण त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी इन्व्हॉल्व होतात. का नाही पडत आहे बाहेर? हं. त्याचे रिझन आपल्याला शोधावे लागतात. हं. की बाबा तुमच्याकडे डीलर कमी आहेत का? ओके. किंवा मार्केटिंग टीम कमी आहे का? हं. मग मार्केटिंग टीम ॲक्चुअली कुठं बसली आहे? ओके. आपल्याला मार्केटिंगमध्ये कमी पडतोय जर, त्याचे रिझन पहिले शोधणं गरजेचं आहे, की बरोबर. XYZ रिझन आहेत. हां. सपोज त्याच्यामध्ये रिझन सापडला, की मार्केटिंगचा प्रॉब्लेम दिसतोय. हां. मार्केटिंग टीम पाहिजे तेवढं इफिशियन्सी नाही दाखवत आहे. हां. बरोबर आहे. मग मार्केटिंग टीम एक्झॅक्ट कुठं बसली आहे? ओके. कुठल्या डिरेक्शनला बसली आहे? बरोबर आहे. हं. मग ते टीम आपण चेंज केली किंवा आपण जो फिनिश गुड आहे, ते हं. कुठल्या डायरेक्शनमध्ये ठेवलाय? ओके. सपोज तो जो फिनिश गुड आहे, तो जर आपण साउथ वेस्टमध्ये ठेवलाय हां. किंवा साउथमध्ये ठेवलाय, हं. तर तो मूव्ह नाही होणार आहे. ओके. बरोबर आहे. कारण ती जी एनर्जी आहे ती पकडून ठेवते. हं. ती जी आहे ती अर्थ एलिमेंट आहे तिकडे. ओके. अर्थ एलिमेंट काय आहे, की तुम्हाला दाबून पकडून ठेवते. मग स्टॅबिलिटी देते. ओके. हां. बरोबर आहे. तो स्टॅबिलिटीचा झोन आहे. तुम्हाला स्टॅबल करणार आहे. मग ते प्रॉडक्ट काय करणार आहे? स्टेबल करणार आहे. ओह! ते पुढे मूव्ह नाही होणार आहे. हं. म्हणून त्याची आपल्याला जागा चेंज करावी लागते. ती आपण जर नॉर्थ वेस्टला घेऊन गेलो, हं. तर ते मूव्ह व्हायला चालू होतं. मार्केटिंग टीमची जागा बदलली, हां. की तिला काय प्रॉब्लेम येतोय? कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. की सपोज ती मार्केटिंग टीम आपल्याला कुठं असायला पाहिजे? एक तर नॉर्थ वेस्टमध्ये असायला पाहिजे किंवा ईस्टमध्ये असायला पाहिजे. कारण ओके. ईस्टमध्ये जर मार्केटिंग टीम ठेवली आपण, हं. तर तुमचं लोकांशी सोशल कनेक्शन वाढायला लागतं. ओह! तुमचं कनेक्टिव्हिटी वाढायला लागते हं. मार्केटमध्ये. हं. मग तुम्ही बऱ्यापैकी तिथं काम चांगलं करता. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, की ओके. का ॲक्चुअली ओके. ओके. म्हणजे आपल्याला डिकोड करणं आवश्यक आहे, की आपल्याला प्रॉब्लेम नक्की काय येतोय आणि एक्झॅक्टली कशामुळे येतोय. हं. मग आपल्याला सोल्युशन लवकर सापडतं. सो आपण आता बघतो, की फॅक्टरी म्हटलं, की कर्ज हे आलंच. बरोबर. कर्ज घ्यायचं आणि फॅक्टरी सुरू चालू करायची. करायची. पण आपण असं बऱ्याचदा बघतो, की एखादी फॅक्टरी सुरू केली आहे. कर्ज, 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 कर्ज वाढत जातं. ते फिटत नाही. बरोबर. यामागे काय कारण असेल? यामागे आपण ॲज पर वास्तू जर विचार केला, त्याच्यामध्ये 3 ते 4 कारणं त्याच्यामध्ये सापडतात आपल्याला, की बाबा कर्ज आपण का घेतोय? पहिलं, हं. तो तुम्ही क्लिअर नसणं. ओके. बरोबर आहे. आपण कर्ज जरा सुरुवातीला केलंय. हं. आपण जस्ट एखादा प्रोजेक्ट निवडलाय, त्यासाठी आपण कर्ज घेतलंय, हं. ते स्टार्ट केलंय. ठीक आहे. ते स्टार्ट केलंय, व्यवस्थित चालू आहे आणि तुम्हाला वाटलं, की मला अजून एक्सपान्शन करायचंय. ओके. त्यामुळं मी कर्ज घेतोय. बरोबर. बरोबर आहे. त्याने कर्ज घेतलं. पण एक्सपान्शन करत असताना जेव्हा तुम्ही काम करताय, त्यावेळेस एक एनर्जी किंवा डायरेक्शन असते नॉर्थ ईस्ट. ठीक ओके. आहे. हं. नॉर्थ ईस्ट जर डिस्टर्ब असेल, तर तुम्हाला क्लिअर व्हिजन नाही मिळत, ओके. की मी हे कर्ज घेतोय ते कशासाठी घेतोय? हं. बरोबर आहे. मी घेतलंय ते त्यासाठीच खरं यूज होतोय का? ओह! का डिफरंट साइडला जातंय? हां. हे जे क्लॅरिटी आहे, ती तुम्हाला तिथं थांबते. तर तिकडे ओके. जर सपोज तुम्हाला काही रेड कलर जरी आला, काही प्रमाणात एखादी फ्रेम जरी आली, हं. तुमची फ्रेम आहे, तुम्हाला गिफ्ट मिळाली आहे ऑफिस चालू केल्यानंतर हं. किंवा फॅक्टरी चालू केल्यानंतर आणि ती फ्रेमची जागा आहे, तुम्ही जस्ट लावून टाकली नॉर्थ ईस्टमध्ये ओके. आणि ती फ्रेम मॅक्सिमम रेड कलरची आहे. आपण असं गृहीत ओह! धरलं. तर हां. ती रेड कलरची फ्रेम आहे ना, तिथं अग्नीला रिप्रेझेंट करते ओके. नॉर्थ ईस्टमध्ये. मग हां. जेव्हा ती फ्रेम आली, त्यानंतर तुम्हाला सारखे स्वप्न पडायला लागले. म्हणजे की बाबा आपण आता एक्सपान्शन करायला पाहिजे. आपल्याला जास्त बेनिफिट मिळणार आहे. ओके. बघा त्यानंतर ते चालू होतं. ओके. ओके. कारण ती जी डिरेक्शन आहे, ते व्हिजनरीची आहे. ओके. मग तिथं जर अग्नी आला ना, की तो व्यक्ती फास्ट विचार करायला लागतो, की ओह! मला जास्तीत जास्त इन्कम फास्टली पाहिजे. हं, हं, हं. बरोबर आहे. जर नॉर्थ ईस्टमध्ये अग्नी आला कुठल्या पण हां. प्रेझेंटने, अग्नी फॉर्म कुठल्याही प्रमाणे आला, हां. कलरमधून आला किंवा ॲक्टिव्हिटी आली किंवा तुम्हाला तिकडे जागा आहे, थोडीशी नॉर्थ ईस्ट लक्षात येत नाहीये, तिथं पेंट्री केली. ओके. नवीन पेंट्री केली हं. किंवा एखादा फक्त चहाची मशीन, कॉफी मशीन आणून ठेवली आहे. हं. तर तो तुम्हाला अग्नी रिप्रेझेंट केला, की तुम्हाला तिथं वाटायला लागतं, की आता आपल्याकडे पैसे हे फास्ट कमवायचे आहेत आणि हं. आपल्याला नवीन एक्सपान्शन करायचं आहे. मग ते एक्सपान्शन करताना ज्या गोष्टी त्यांनी तयारी केलेली असते, ती त्याच्यामध्ये गडबड होते आणि ओके. जे करायला पाहिजे होतं ते न करता दुसरीकडेच पैसा जातो. तेव्हा ते काम पुढं होत नाही. ओके. त्यामुळे एक रिझन होतं. दुसरा रिझन होतो, की तुम्हाला जर नॉर्थ वेस्ट हा जो आहे तो बँकिंग आणि सपोर्टला हं. काम करतो. लेबर सपोर्ट, बँकिंग सपोर्ट आपण नॉर्थ वेस्ट म्हणतो. हं. तर नॉर्थ वेस्टमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, तरी तुमचं लोन घेतलेलं आहे ना, ते हं. रिपेमेंट होत नाही. ओके. म्हणजे वेळेवरती ई-एम-आय न जाणे. हां. बऱ्याच वेळा आपण बघतो, की ई-एम-आय थांबायला लागतात. हं. बरोबर. बरोबर. मग ई-एम-आय का थांबतात? तर बऱ्याच वेळा ई-एम-आय थांबण्याचं रिझन हे नॉर्थ वेस्टला प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे होतं, की नॉर्थ वेस्टला तुमचा येलो कलर आलाय. ओके. ठीक आहे. किंवा ग्रीन कलर आलाय किंवा रेड कलर आलाय किंवा रेडची ॲक्टिव्हिटी किंवा एखादी फायर रिप्रेझेंट करणारी मशीन तिकडे ठेवली गेली. ओके. छोटीशी मशीन आहे त्याच्यामध्ये फायर जनरेट होतं.
हां. किंवा तुमचा एखादं बर्नर आहे, हं. चिमणी येते. अशा बरोबर. गोष्टी जर आपण तिकडे ठेवल्या, तर तिथे एकतर फायर ॲक्सिडेंटल होण्याचे पण चान्सेस येतात आणि त्याच्यामुळे बँकिंगवरती, फायनान्सवरती पण प्रॉब्लेम येतो. ओके. म्हणजे फायनान्स तुमचा कमी पडायला लागतो तुमच्या वर्किंगमध्ये. वर्किंग कॅपिटल कमी व्हायला लागतं. ओके, मग ओके. ते ई-एम-आय जात नाहीत किंवा तुमचं वेगळ्याच ठिकाणी दुसरा एक पार्ट आहे. साऊथ आणि साऊथ वेस्टच्यामध्ये एक डिरेक्शन आहे. साऊथ हां, साऊथ वेस्ट. हां. जर साऊथ साऊथ वेस्टमध्ये जर तुम्ही बसत असाल हं. किंवा तिथे काही फायनान्शियल गोष्टी तुम्ही कबर्ड बनवलंय. साऊथ वेस्टमध्ये केबिन आहे आपली. हां. बरोबर मॅक्सिमम साऊथ वेस्टमध्ये केबिन देतोय आणि हं, त्याच्या शेजारी एक कबर्ड बनवलंय हं. आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तिकडे ठेवून दिले. ती ओके. डायरेक्शन आहे साऊथ साऊथ वेस्ट ही डायरेक्शन आहे डिस्पोजलची. बरं. तर तिथे तुमची डॉक्युमेंट आल्यामुळं, बँकिंग डॉक्युमेंट आल्यामुळं बँकिंगचे प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात किंवा ई-एम-आय जायचे थांबायला लागतात. म्हणजे अशा छोट्या-छोट्या ओके. गोष्टी आहेत, की तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज करताय, हं, हं. त्याच्यावरती त्या बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतात आणि तिथून प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात. पण नॉर्मली आपण फॅक्टरीमध्ये बघतो आता, की पाण्याची टाकी, बॉयलर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हेवी प्रमाणामध्ये असतात. बरोबर. मग ह्याची दिशा योग्य कुठली आहे? बॉयलरची दिशा ही साउथ ईस्ट. ठीक आहे. साउथ ईस्ट, साउथ साउथ ईस्ट आणि साउथ ह्या तिन्ही फायर झोन ओके, ज्या आहेत तिकडे तुम्हाला बॉयलर करता येतो. आता ओके. त्याच्यामध्ये पण बघा, ह्याच्यामध्ये एक गंमत अशी होते, बॉयलर आपण करतो, पण बॉयलरसाठी आपल्याला खड्डा खोदायला लागतो. हो, हो. बऱ्याप्रकारे मोठा खड्डा घ्यावा लागतो. बरोबर. मग त्यावेळेस आपण साउथ ईस्टमध्ये पूर्णपणे खड्डा करतो. हां. जर तो साउथ ईस्टचा खड्डा झाला, तर त्याला आपण रिप्रेझेंट करतो वॉटर एलिमेंट. म्हणजे साउथ ईस्टमध्ये पुन्हा वॉटर ॲक्टिव्हिटीज क्रिएट ओके. होते. हां. आणि ते जर काम मध्येच थांबलं, तर ते कामच पुढे सरकत नाही मग. बरं. म्हणजे बऱ्याच वेळा बघा, काम चालू असताना अचानक थांबून जातं. हो, बरोबर आहे. पुढं कामच जात नाही. हं. फॅक्टरी पुढं वर्किंगमध्येच येत नाही. करेक्ट. सुरुवातीला काम चालू करतो हं. आपण, तिकडे चिमणी बसवायची म्हणून खड्डा खांदून ठेवतो. चिमणी येणार असते, आधीच खड्डा खांदून हां. ठेवतो आणि ते चिमणीच येत नाही बरोबर. किंवा ते बॉयलरच येत नाही. हं. का नाही येत? तर कारण साउथ वेस्टमध्ये आपण खड्डा खणलाय. ओके. ज्यावेळेस तो आपण कंप्लीटली फील करतो ना, हां. तेव्हा ते वर्किंगला पुन्हा चालू होतं. ओके. म्हणजे अशा गोष्टी पण येतात. तर आपल्याला तेही काळजी घ्यावी लागते, की बाबा पटकन भरायचं आहे, त्याच्यामध्ये मशीन बसली पाहिजे पटकन हां. आणि मग चालू पण झाली पाहिजे. म्हणजे हां. अग्नीची ॲक्टिव्हिटी लवकरात लवकर स्टार्ट करेक्ट, झाली पाहिजे. करेक्ट, करेक्ट. म्हणजे ह्या खूप इम्पोर्टंट गोष्टी आहेत. तर थोडंसं आता आपल्याला लोकांना एक काही रेमेडीज आपल्याला समजा द्यायच्या असतील. म्हणजे उदाहरणार्थ आहे, की समजा एखादा बिझनेस ओनर असेल, तर बरोबर. त्याची बसण्याची दिशा, हो. त्याच्या टेबलवरती कुठल्या-कुठल्या गोष्टी हव्यात, बरोबर. जेणेकरून कॅश फ्लो जो आहे तो वाढेल आणि जास्तीत जास्त प्रगती होईल. मग यासाठी काय त्याने केलं पाहिजे? बघा आता बऱ्यापैकी आपण असं बघतो, की मॅक्सिमम ओनरचे जे केबिन आहेत, ह्या हं, हं. साउथ वेस्टलाच दिलेले असतात. हं. तर साउथ वेस्टमध्ये काही रेमेडी आपण परफॉर्म करू शकतो, की हां. जेणेकरून त्याचा बिझनेस स्टॅबिलिटी मिळेल. हं, कॅश फ्लो येऊ शकतो. तर बिझनेस स्टॅबिलिटी जर तुम्हाला कमी वाटत असेल, हं. तर त्यामध्ये आपण काय करतो, की साउथ वेस्टला तुमच्या जे चेअर आहे किंवा टेबल आहे, हां. तिकडे तुम्ही ब्रासचा नंदी बुल ठेवला, ओके. नंदी ठेवला, तर हां. तुम्हाला बिझनेसमध्ये स्टॅबिलिटी मिळते. ओके. सेम एज तुमची जी केबिन आहे, हं, त्या केबिनमध्ये तुम्ही साउथ ईस्टमध्ये हं. किंवा प्रॉपर साउथमध्ये तुम्ही जर रेड एलिफंट ठेवला, रेड एलिफंट. एलिफंट ओके. ठीक आहे, रेड प्रॉपरली त्याचं सोंड वरती असलेली. हां. तो जर ठेवला तर तुम्हाला तुमच्या ब्रँड क्रिएशन होतं. ओके. लोकांमध्ये तुमचा ब्रँड ओळखला जायला लागतो. ओके. त्यानंतर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये राजा बनता. ओह! ठीक आहे, की तुम्ही त्या हत्ती म्हणजे काय आहे, की हत्तीच्या समोर कोणी जाऊ शकत नाही. हां. तुम्ही तुमचे जे स्पर्धक आहेत, त्यामुळे तुम्ही उचलून तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाणार आहात. करेक्ट. तर ती रेमेडी तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल राहते. मेटल कुठलं पाहिजे त्याला? मेटल ब्रास असेल तरी चालेल. ओके, ब्रास आणि कॉपर. जर तुम्ही साऊथच्या डायरेक्शनमध्ये ठेवता कॉपरचं चालेल, ब्रासचंही चालेल. ओके, पण त्याचा जो कलर तो रेड असला पाहिजे. अगदी ओके, सिरॅमिकच्या ज्या येतात ना, तेही चालतात. ओके. तर त्या रेमेडीज आपण परफॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर साउथ वेस्टमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे, म्हणजे हां, कॅटेगरीचा आहे, हां. त्याच्यावरती पण आपण कुठले हे आपण काय म्हणतो, की क्रिस्टल्स ठेवू शकतो. ओके. की तुमचा एमेथिस्ट जो आहे, तो हां. इंडस्ट्रीसाठी सॅटर्नचा खूप मोठा रोल असतो. ओके. सॅटर्न प्लॅनेट. हं. तर तुम्ही तिकडे एमेथिस्ट स्टोन ठेवू शकता. ओके. जो जिऑड येतो हां. बऱ्यापैकी. तो जिऑड करेक्ट. तुम्ही तिकडे ठेवता. दिसायलाही सुंदर वाटतो आणि तुम्हाला वर्किंगमध्ये पण काम करतो. तुमची ओके. सेव्हिंग बऱ्यापैकी वाढवायची असेल हं. किंवा स्किल डेव्हलपमेंट चांगलं असायला पाहिजे. हां. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, तर ओके, अशा आपण छोट्या-छोट्या रेमेडीजनी पण वर्कफ्लो वाढवू शकतो. ओके. सो आता अजून मला रेमेडीज 2-3 हव्या आहेत. त्यातली अजून एक मला अशी हवी, की समजा वर्कर बरोबर रिलेशन चांगलं बिल्ड झालं पाहिजे. वर्करने येस. आपलं सगळं ऐकलं ऐकलं पाहिजे. पाहिजे. यासाठी काय रेमेडीज करू शकतात? बघा, एक एकदम सुंदर आणि बेस्ट रेमेडी आणि खूप कमी खर्चिक सांगतो तुम्हाला, हं. की जर
तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जेवली तरी चालेल हां, किंवा फॅक्टरीच्या ह्याच्यामध्ये ठेवली तरी चालेल जर पॉसिबल असेल तर. कारण फॅक्टरीच्या डायरेक्शनमध्ये ठेवणं पॉसिबल होत नाही. हां, तर मॅक्सिमम तुम्ही केबिनमध्ये ठेवा. हं. नॉर्थ वेस्टला तुमच्या पूर्ण वर्करसोबत तुम्ही एक फोटो क्लिक करा. ओके. ठीक आहे. एक ग्रुप फोटो घ्या, ब्लॅक अँड व्हाईट ठेवा हां, आणि त्याची फ्रेम आहे नॉर्थ वेस्टमध्ये लावून टाका. ओके. नॉर्थ वेस्टला लावल्यानंतर तुमची टीम आहे ना, एक टीमवर्क म्हणून काम करायला लागेल. कधीही ओह! इंटरनल पॉलिटिक्स होणार नाही ओके, आणि तुम्हाला ते सपोर्ट करायला लागतील. ओके. डेफिनेटली ही खूप वर्करसाठी बेस्ट रेमेडी आहे. अगेन समजा प्रॉडक्ट भरपूर बनवून ठेवले आणि ते पटकन बाहेर गेलं पाहिजे, मार्केटमध्ये पसरलं पाहिजे, ब्रँड झाला पाहिजे, यासाठी काय रेमेडी देऊ शकतो? बघा आपलं प्रोडक्ट जे आहे, ते प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्टचा जो मेन एका सगळ्या प्रोडक्टमध्ये एक USP प्रोडक्ट असतं. हं, बरोबर आहे. बाकीचे प्रोडक्ट त्याला सपोर्ट करतात. करेक्ट. जे आपलं USP प्रोडक्ट आहे ना, ते प्रोडक्ट नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टच्या मध्ये हं, एक डिरेक्शन येते नॉर्थ वेस्ट. त्या ओके. डिरेक्शनला त्याचा एक बेस्ट स्टॅच्यू बनवा किंवा ते ओके. प्रोडक्ट व्यवस्थित सजवा हां. आणि तिकडे ठेवा. ओह! ते तुम्हाला लोकांना अट्रॅक्ट करायला लागेल ओके, आणि त्याची डिमांड वाढायला लागेल. ओके. सेम ॲज तुमचा ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी हं, साऊथमध्ये एम देवतावरती हां, आपल्याला तुमचं जे ब्रँड नेम आहे, लोगो जो आहे, हां, कंपनीचा जो लोगो आहे, हां. तो लोगो साऊथ वेस्टमध्ये एक्झॅक्ट एम देवता फील्डवरती लावा. ओके. तुमचं ब्रँड बघा तुम्ही डिफरंट तुम्हाला आहे ना 3 महिन्यामध्ये जाणवायला लागेल. मगाशी तुम्ही म्हणालात, की कधी-कधी असं होतं, की फॅक्टरीत सगळं क्लिअर आहे व्यवस्थित, पण वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल, तर प्रॉब्लेम यायला लागतात. बरं. म्हणजे रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल ओके. वास्तूमध्ये. मग समजा असा जर प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी ऑप्शन काय असतो? त्याच्यासाठी ऑप्शन आहे, की एकदा आपण वास्तू समजा फॅक्टरीची पूर्ण बघितली, सगळ्या हं, गोष्टी ओके आहेत, तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत आहेत. हं. ते प्रॉब्लेम एक्झॅक्टली कुठले येतात आहेत, की ओनरच्या रिलेटेड असतात. ओके. म्हणजे तिथे तुम्हाला स्टाफ प्रॉब्लेम नाही जाणवणार आहे. हं. बरोबर आहे. तुम्ही स्वतः डिस्टर्ब असणार आहे. हां. तुम्ही डिसिजन घेण्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होतोय. बरोबर. नवीन प्रॉडक्ट ॲड करायचे डिसिजन घेताय, त्यावेळेस प्रॉडक्ट निवडताना प्रॉब्लेम क्रिएट हां, होतोय. हां. प्रॉडक्ट डिझाइन करताना प्रॉब्लेम बरोबर. येतोय. बरोबर आहे. प्रॉडक्टचा एक स्पेसिफिक प्रॉडक्टला एक ब्रँड पण असतो. बरोबर. बरोबर. तो ब्रँड तुम्हाला करताना प्रॉब्लेम येतोय. तर तो डेफिनेटली घरचा एनर्जी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आहेत, की हां, तुम्ही कुठेतरी थांबताय किंवा करेक्ट. तुम्हाला कुठेतरी फास्ट डिसिजन घेतले जातात आहेत हां, किंवा बाकीच्या डिस्टर्बन्समुळे, फॅमिली डिस्टर्बन्समुळे तुम्ही डिस्टर्ब आहात. हां. त्याच्यामुळे त्याचा परिणाम बिझनेसवरती होतोय. तर हे डेफिनेटली तुम्हाला घरातल्या काही डिरेक्शन डिस्टर्ब असल्यामुळे व्हायला लागतात. ओके. की तुमच्या घरामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये काही डिस्टर्बन्स आहे, तर तुम्ही हां. डिसिजन घेताना प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. ओके. किंवा तुम्ही जी कॅश आहे, शेवटी आपण फॅक्टरीमध्ये कॅश कमवतोय आणि बरोबर. घरीच घेऊन जाणार आहे. करेक्ट. काही प्रमाणात तुमची रेसिडेन्शियल वास्तूमध्ये तुमची जी कॅश आहे, तिजोरी जी आहे, ती ठेवण्याची जागा चुकीची झाली आहे. ओके. त्याचा परिणाम तुमच्या ग्रोथवरती येणार आहे, फॅक्टरीच्या ग्रोथवर. तुमची करेक्ट. ग्रोथ फॅक्टरीची ग्रोथ म्हणजे तुमची ग्रोथ आहे. हो. तर तो प्रॉब्लेम तुम्हाला तिथे येणार आहे. करेक्ट. तर तेही बघणं खूप आवश्यक आहे. म्हणून ते कोरिलेट आहे. ओके. तुम्हाला दोन्ही गोष्टी चेक करणं आवश्यक आहे. पण आता तुम्ही जे म्हटला, की ते कॅश सो फॅक्टरीमध्ये तर मोस्टली कॅश कमी असते, चेक्स असतात किंवा बरोबर. अकाउंटंट बसतो. अकाउंटंट सो मग ते अकाउंटंट बसण्याची जागा आणि तो कॅश येस. फ्लो वाढण्यासाठी काय रेमेडीज देऊ शकतो? बघा अकाउंटंट जो आहे ना, तो ॲक्चुअली कुठं बसला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. हं. बरोबर आहे. अकाउंटंट हा वेस्टमध्ये बसेल तर जास्त बेटर आहे. बघा ओके. केबिन आपली साऊथ वेस्टमध्येच असते. हां. आणि अकाउंटंट हा शेजारीच असायला पाहिजे. करेक्ट. हो. बरोबर आहे. तर त्याची जी केबिन आहे, ते तुम्ही त्याच्या शेजारी वेस्ट साऊथ वेस्टला जर तुम्ही बनवताय, तर तो अकाउंटंटचं स्किल वाढतं. ओह! तो प्रॉपरली इफिशियन्सी वाढते. ओके. त्याच्यामुळे तिथे ठेवा. तर तो जास्त बेटर आहे. ओके. त्याच्यामध्ये अकाउंटंटला अजून आपण विचार करू शकतो, की दुसरा एक पार्ट आहे. तो ईस्टमध्ये पण चालतो. ओके. पण जास्त बेटर आहे, की वेस्टमध्ये आणि नॉर्थ वेस्टमध्ये. ओके. कारण बँकिंग आणि सपोर्ट हा जो आहे, कारण त्याचं जे काम आहे बँकिंगशी रिलेटेड मॅक्सिमम असतं. बरोबर आहे. चेक आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. करेक्ट. म्हणून तो साऊथ वेस्ट, वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ह्या 3 झोनमध्ये कुठेही करता येऊ शकतो. ओके. तर त्याची ओके. इफिशियन्सी वाढते आणि ग्रोथ ही वाढते. पण अर्थात अगेन पेमेंट जे प्रॉडक्ट गेले आणि येणारं पेमेंट आहे, पेमेंट ते ते पटकन आलं पटकन पाहिजे, आलं स्टक पाहिजे. नाही झालं स्टक नाही पाहिजे. झालं पाहिजे. त्यासाठी काय येस. रेमेडीज आहे? त्याच्यामध्ये एक 2 गोष्टी आहेत, की बाबा पेमेंट स्टक होतंय का? पहिला हं. पार्ट हा आहे, हं. की स्टक का होतंय? हं. बरोबर आहे, की आपण जे डीलर्स आहेत त्यांच्याकडून पेमेंट डिले होतात आहेत. हां. मग ते डिले का होतात? ते आधी शोधणं आवश्यक आहे. बरोबर ओके. आहे. तर ते डिले होण्याचे रिझन जे आहेत ना, की तुमच्या ईस्टमध्ये दडलेले असतात. बरं. की बाबा ईस्ट डायरेक्शन जर प्रॉब्लेमॅटिक असेल, तर हं. तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित राहत नाही डीलरबरोबर ओके. किंवा तुमच्या साऊथ ईस्टमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, तर तुम्हाला कॅश फ्लोला प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर तो डिले करतोय म्हणजे तुमचा कॅश फ्लो गडबडणार आहे. हां. तर तो साऊथ ईस्टमध्ये पण काही ॲक्टिव्हिटीज चुकीच्या झाल्या,
हं. तरी तो प्रॉब्लेम येणार आहे. तर ह्या डायरेक्शन सगळ्या कंप्लीट केल्या. तर ओके. त्याच्यामध्ये आपण जे चेक ठेवतोय, हां. तो नॉर्थला ठेवा किंवा डीलरकडून जे पेमेंट येणार आहेत, हां. त्याच्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्ही नॉर्थमध्ये ठेवा. ओके. तर त्याचं तुम्हाला बेनिफिट नक्कीच होतं, की ॲडिशनल तुम्हाला त्यांचे ऑर्डर्स मिळायला लागतील. ओके. हे आपण करू शकतो. तर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता. इतका वेळ झाला आपण चर्चा करतोय वेगवेगळ्या अँगलनी, रेमेडीज, बरोबर. प्रॉब्लेम्स. सो आता एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात, ओके. की इंडस्ट्रियल वास्तूच्या हिशोबाने आपण विचार हं. केला, तर ज्यावेळेस इंडस्ट्री लोकं उभं करतात, बरोबर. तर कुठल्या कॉमन चुका करतात, जे तुम्हाला आयडेंटिफाय झाल्या? बरोबर. मॅक्सिमम आहेत ना सर, सुरुवातीला जे लँड एनर्जी चेक करायला पाहिजे ना, ते केली जात नाही. ओके. ही पहिली चूक असते. हं, दुसरी एंट्रन्स आहे, की जी हं. आपल्याला 33% एनर्जी फ्लो देते. हां, ते एंट्रन्स चुकला तर तुमची बऱ्यापैकी गडबड होते. ठीक आहे. ती एक कॉमन असते. त्यानंतर एक्झिट एंट्रन्स पण महत्त्वाची आहे. हां. बरोबर. एक्झिट. एक्झिट एंट्रन्स ॲक्चुअली कुठे आहे? हां. तेही खूप महत्त्वाची आहे. ते पण बघणं आवश्यक आहे. त्यानंतर मशिनरीज प्लेसमेंट आहेत. ओके. त्या लक्षात घेत नाहीत. नंतर तुमची केबिन लक्षात घेत नाहीत. हं. तुमचा एच-आर, मार्केटिंग टीम, वर्कर स्टाफ रूम ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष मध्ये-मध्ये बऱ्याच वेळा होतं ओके. आणि त्यामुळं मग फ्युचरमध्ये थोडे-थोडे प्रॉब्लेम, कॉन्फ्लिक्ट यायला लागतात. तर ह्या ओके. चुका ॲक्चुअली करायला नाही पाहिजे, की हे प्रॉपरली बघणं आवश्यक आहे, की ओके. आपली एच-आर टीम कुठं बसली, ती कशी काम करणार आहे. हं. कॅश फ्लोसाठी आपल्याला जे आपण मशीन बसवणार आहे किंवा जो मेन अजून एक प्रॉब्लेम येतो, की एक चूक जे करतात ना, की इलेक्ट्रिक पॅनल्स. हां. इलेक्ट्रिक पॅनल्स तुम्ही कुठे बसवताय? जर मोठ्या हो. प्रमाणात इलेक्ट्रिक पॅनल असेल आणि फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिक हा मोठा पार्ट आहे. असतंच. बरोबर आहे. तर तो पॅनल तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनमध्ये बसवताय? हं. त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा येतो. ओह! आणि प्रत्येक एक्झॅक्ट कुठं बसवलाय ना, हं. त्या एनर्जीचा इम्पॅक्ट येतो. म्हणजे ओके. प्रत्येक डायरेक्शन वाईज जर आपण 360 डिग्री जेव्हा आपण फिरतो ना, हां. त्याच्यामधल्या कुठल्या डिग्रीमध्ये पॅनल आहे, त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम चालू होणार आहे. ओके. ओके. तर ते सुद्धा पाहणं खूप आवश्यक आहे. ओके. ते जर सपोज तुमचा इलेक्ट्रिक पॅनल आहे ना, साउथ वेस्टमध्ये आला, हां. तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. ओके. बऱ्यापैकी तुमच्या कंपनीची स्टॅबिलिटी संपते. ओह! अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करता येत नाही, तुम्ही अगदी डाउनफॉलला येता. ओके. जर तुमचा साउथ वेस्टमध्ये इलेक्ट्रिसिटी आली तर. हां. तर तो खूप गरजेचा आहे. तर तुमचा तो अगदी फायर झोनमध्ये जास्तीत जास्त असला पाहिजे. छोटे-मोठे इलेक्ट्रिक पॅनल चालतात. हां. त्यानंतर डीझी आहे. बऱ्यापैकी हां, हां. डीझी सेटअप असतो करेक्ट. फॅक्टरीमध्ये. हो. तर तो ॲक्चुअली कुठे असतो? हं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. महत्वाचं. बरोबर. तो सपोर्टिव्ह एलिमेंट आहे प्लस इलेक्ट्रिक आहे. करेक्ट. पॉवर जनरेट करणार आहे. हां. तर त्याचीही जागा, पोझिशन खूप महत्त्वाची आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून हे होतात, विसरल्या ओके. जातात, की आपण हे सगळं केलंय, पण एखादी गोष्ट अशी राहून जाते. ओके. तर ते ओके. पाहणं खूप आवश्यक आहे. तर आता शेवटचा प्रश्न. हो, सर. इतक्या वेळ आपण गप्पा मारतो इंडस्ट्रियल वास्तूवरती. बरोबर. इंडस्ट्रियल वास्तू प्रत्येक व्यावसायिक का नाही? म्हणजे थोडक्यात जो बरोबर. व्यवसाय करतोय त्याने का गरजेची आहे? बघा, आपण इंडस्ट्री टाकतोय ते खास म्हणजे पैसा, हं. ग्रोथ, फॅमिलीचे जे काही स्वप्न आहेत ते कंप्लीट करण्यासाठीच टाकतोय. हां. तर ते करत असताना आपल्याला ते पाहणं खूप गरजेचं आहे, की आपली ग्रोथ किती होणार आहे. हं. आपण जे बिझनेस चालू करतोय त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट कसं होणार आहे, हं. ते पाहण्यासाठी इंडस्ट्रियल वास्तू पाहणं खूप गरजेचं आहे, की हं. रेग्युलरली ग्रोथ आली पाहिजे, एक्सपान्शन झालं पाहिजे, हां. बिझनेस वाढत गेला पाहिजे, वेगवेगळे डीलर्स, डिस्ट्रिब्युटर्स जोडले गेले पाहिजेत. हां. तर हा प्रॉब्लेम कुठेही येऊ नये म्हणून वास्तू करणं खूप गरजेचं आहे. वास्तू ओके. बघून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय, तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाहीत. ओके. बट त्याच्या पाठीमागे एक गोष्ट आहे, की तुम्ही दर 3 महिन्याला वास्तू ऑडिट करणं पण गरजेचं आहे. तेही फॉलोअपमध्ये राहू द्या. तर तुम्हाला ओह! नक्कीच त्याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे, सर. सो अर्थात सरांनी खूप सुंदर एक्सप्लेन केलं, की एक्झॅक्टली इंडस्ट्रियल वास्तू काय असते? काय-काय चुका झाल्यानंतरनं तुमचा कॅश फ्लो थांबू शकतो? या सगळ्या गोष्टी सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. सो तुम्हालाही असं वाटतं, की तुमची इंडस्ट्री आहे, तुमचा व्यवसाय आहे आणि तुम्हालाही तुमची वास्तू दाखवायची आहे. इंडस्ट्रीमध्ये येऊन वास्तू व्हिजिट कुणाला तरी करवायची असेल, तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय. तुम्ही फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करा. सर नक्कीच तुम्हाला थँक यू, सर. रिप्लाय करतील. तर खूप नक्कीच, छान सर. तुम्ही आता मार्गदर्शन केलंय. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद, सर. जर आपल्याला व्हिजिट करायची असेल, तर आपल्या साईट आहे acharyaramchandra.in. इकडे जाऊन ओके. तुम्ही तिथं एक फॉर्म येईल. तो तुम्ही कन्सल्ट टॅबमध्ये जाऊन फॉर्म फिलअप करा. तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन येईल. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट्स करेल. सो तुम्हालाही असं वाटतंय, की तुम्हाला ती वेबसाईट व्हिजिट करायची तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. सो सर आता आपण थांबूयात. हो, खूप सर. छान मार्गदर्शन केलंय. थँक यू, सर. थँक तुमचे यू. पुन्हा एकदा खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद, सर. तुम्हाला जरा पॉडकास्ट आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.